आयुर्वेदानुसार प्रकृती म्हणजे काय? तर आयुर्वेद हा पूर्णपणे निसर्गावर सगळं आधारित सगळं शास्त्र आहे. तुमच्या जन्मतारखेच्या पाठीमागं 9 महिने गेलं, आईच्या पोटामध्ये जेव्हा ते शरीर बनायला सुरुवात होतं त्या निसर्गाप्रमाणे तुमची प्रकृती बनते. कुठल्या एखाद्या महिन्यात माणसाची प्रकृती कुठली असते तर हे कसं सांगता येईल आपल्याला? एक ऑक्टोबर महिन्यातला मित्र आहे आणि एक एप्रिल महिन्यातला आहे. हे दोघं जण इडली चटणी खायला गेले की ऑक्टोबरवाल्याला इडली कमी पडते आणि एप्रिलवाल्याला चटणी कमी पडते. माझ्याकडे एक नवरा बायको आले, त्या मॅडमचा जन्म महिना होता डिसेंबर. तर हे लोक बसताना सुद्धा ना त्या माझ्यासमोर अशा बसलेल्या होत्या. त्यांचा नवरा जो होता तो बिचारा असा बसला होता. त्याचा एप्रिल महिन्यातला जन्म होता. कुठल्या महिन्यात जन्मलेल्या लोकांनी नॉनव्हेज खावं किंवा त्यांनी ते खाल्लेलं जास्त चांगलं आहे असं काही आहे का? आयुर्वेदिक ग्रंथांच्या मध्ये अतिशय सूक्ष्म पद्धतीनं या नॉनव्हेजचं सगळं वर्णन केलेलं आहे. मटण बाधत नाही, मसाला बाधतो. कुठल्या महिन्यात जन्मलेला व्यक्तीचं शरीर जास्त नाजूक असतं? नमस्कार मंडळी, वैचारिक किडाच्या वैचारिक गप्पांमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. तुमचा जन्म कुठल्या महिन्यात झालाय ह्यावरून तुमची प्रकृती कशी असेल ह्या विषयावर आज आपल्याशी गप्पा मारायला आलेले आहेत वैद्य सुयोग दांडेकर सर. नमस्कार सर, तुमचं आमच्या शो मध्ये स्वागत आहे. थँक्यू. तुम्ही थोडक्यात तुमची माहिती देता का आमच्या प्रेक्षकांना? तुमचं शिक्षण कुठनं झालंय, तुम्ही किती वर्ष काम करताय ह्या क्षेत्रात? नक्की. मी वैद्य सुयोग सुभाष दांडेकर. मी साताऱ्याला आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतो आणि मी सांगलीला वैद्यराज दातार शास्त्री म्हणून जे होते तर त्यांच्याकडून ही जन्म प्रकृती इथपासून ते डायग्नोसिस कसं करायचं, उपचार कसे करायचे, औषधं स्वतः कशी निर्माण करायची हे सगळं त्यांच्याकडे शिकलो. बेसिकली मी BAMS म्हणजे आयुर्वेदाचार्य झालेलो आहे. ह्यांची एक खासियत आहे, त्यांनी जवळपास 1.5 लाखांपेक्षा जास्त लोकांना बरं केलेलं आहे, बरोबर ना? तपासलेलं आहे असं तरी नक्की म्हणू. सर, मला सांगा, आयुर्वेदानुसार प्रकृती म्हणजे काय? पटकन जर सांगायचं झालं तर आपण सहज मित्रमंडळी गप्पा मारता मारता एखादा माणूस अगदी जोरात हिरिरीनं सांगत असतो, मी 12 महिने थंड पाण्यानं आंघोळ करतो, आणि हे ऐकतानाच एखाद्याला शिंका यायला लागतात. किंवा बायको म्हणते 4च्या वर पंखा मला पाहिजेच, आणि पहाटे नवऱ्याचे पाय वळायला लागतात. मग एखाद्याची उष्ण प्रकृती असते आणि एखाद्याची थंड प्रकृती असते. तर आयुर्वेद हा पूर्णपणे निसर्गावर सगळं आधारित सगळं शास्त्र आहे. त्याच्यामुळे एक जी केमिस्ट्रीतली रिॲक्शन आहे, ॲसिड प्लस अल्कली इज इक्वल टू न्यूट्रलायझेशनची जी प्रक्रिया आहे, तर उन्हाळ्यातला अल्कलाईन सगळा क्षारधर्मीपणा, पावसाळ्यातला आम्लधर्मीपणा हा हिवाळ्यामध्ये न्यूट्रल होतो. मग याच्यावर तुमचं शरीर कोणत्या ऋतूत कसं बनतं याच्यावर हा सगळा बेस्ड आहे. तर हा जो सगळा केमिस्ट्रीचं जे शास्त्र आहे त्याप्रमाणे आपलं शरीर बनतं आणि त्याप्रमाणे आपली सगळी प्रकृती बनत असते. आपण दरवेळेला ऐकतो की तुमची प्रकृती वात आहे किंवा पित्त आहे किंवा कफ आहे, म्हणजे नक्की काय आहे? आता ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला कुणीतरी सांगतं की माझी पित्त प्रकृती आहे. ते म्हणताना त्याला काय म्हणायचं असतं की मला पित्ताचा त्रास आहे म्हणून माझी पित्त प्रकृती आहे, मला वात येतो म्हणून माझी वाताची प्रकृती आहे. खरं तर प्रकृती म्हणजे निरोगी आणि विकृती म्हणजे आजार. जेव्हा तुम्हाला आंबट पित्त होतं, ॲसिडिटी होते, मायग्रेन होतं, याचा अर्थ तुमची पित्त प्रकृती नाही आहे. बरं. तुमचे पाय वळतात, तुमचे गुडघे दुखतात, तुम्हाला क्रॅम्प्स येतात, म्हणजे तुमची वात प्रकृती नाही आहे. तुम्हाला पटकन सर्दी खोकला होतो म्हणजे तुमची कफ प्रकृती नाही आहे, ती विकृती आहे. बरं. प्रकृती म्हणजे आपलं शरीर आपल्या आईच्या पोटात जेव्हा बनायला सुरुवात होते, म्हणजे आपल्या आईची गर्भधारणा ज्यावेळेला होते त्यावेळेला जे वातपित्त कफांचं कॉम्बिनेशन असेल, त्यावेळेचं ऋतू असेल, तर त्याप्रमाणे आपलं एक शरीर बनतं आणि आपलं कॉन्सन्ट्रेशन बनतं. आपण बघाल तर एखादा पित्त प्रकृतीचा माणूस असतो, तो असा एक सडेतोड स्पष्ट वक्ता असा पटकन लक्षात येतो, आणि एखादा व्यक्ती असतो तो थोडा असा पाठीमागं राहतो, किंवा एखादा चंचल असतो, एखादा आळशी असतो. मग हे जे मूळचे जे गुणधर्म आहेत ते वात पित्त कफ, आणि अजून सूक्ष्मात जाऊन जर बघायचं झालं तर पंचमहाभूतांच्या प्रमाणे प्रकृती सांगितली. म्हणजे वात जो आहे तो आकाश आणि वायू या 2 महाभूतांपासून बनलाय. पित्त जे आहे त्याच्यामध्ये स्निग्ध आणि वृक्ष, म्हणजे जसं एक समईची वात असते तो तेलकट अग्नी आहे, आणि वणव्याची आग असते तो कोरडा अग्नी आहे. पित्ताचे असे 2 प्रकार आहेत, आणि कफामध्ये पृथ्वी आणि आप ही 2 महाभूत आहेत. तर याप्रमाणे ही प्रकृती बनते, आणि मग तुम्हाला काही जे त्रास होतात त्याला आपण विकृती म्हणू शकतो.
आता माझी कुठली प्रकृती आहे हे कसं ओळखायचं? आता प्रकृती पाहण्याचे म्हणजे 8-10 प्रकृती असं सांगितलं. 8 वेगवेगळ्या पद्धतीनं प्रकृती बघितली जाते. त्यातला बेसिक जो आहे की तुमच्या जन्मतारखेच्या पाठीमागं 9 महिने गेलं तर आईच्या पोटामध्ये जेव्हा ते शरीर बनायला सुरुवात होतं त्या निसर्गाप्रमाणे तुमची प्रकृती बनते. बरं. हा एक बेस आहे. कारण आपण जे म्हणतो कालाय तस्मै नमः, काळ आपण बदलू नाही शकत. आहार विहार बदलू शकतो, पथ्य पाणी पाळू शकतो, पण समजा उन्हाळा असेल तर त्यावेळेला मला स्वेटर आवडतोच किंवा माझ्या बायकोनं काय हे केलाय म्हणून मी स्वेटर घालणारच असं करू नाही शकत. तर हा काळाचा परिणाम जो असतो ना तर त्याप्रमाणे आपण तुमचा जन्म महिना घेऊयात, आपण त्याप्रमाणे बोलूयात. हो, माझा ऑक्टोबर आहे. हो, आता ऑक्टोबर महिन्याच्या पाठीमागे जर आपण 9 महिने गेलं, म्हणजे हिशोब करायला सहज सोपं जाईल, म्हणून पुढे 3 महिने जाऊ म्हणजे वर्ष पूर्ण होईल. तर ऑक्टोबर ते नोव्हेंबर, नोव्हेंबर ते डिसेंबर, डिसेंबर ते जानेवारी. कारण फेब्रुवारी महिन्यामध्ये आईच्या पोटामध्ये जर गर्भधारणा झाली तर त्या मुलाचा जन्म ऑक्टोबर महिन्यामध्ये होणार. आता फेब्रुवारीपासून उष्णता वाढत जाते, त्यामुळं यांच्या शरीरामध्ये तो अल्कलाईन भाग जास्त असतो. ह्यांना आंबट गोष्टी आवडतात, राग पटकन येतो, परफेक्शनिस्ट असतात. त्यांना साधा एक स्क्रू पिळायला जरी दिला तर ते परफेक्ट ठेवणार. प्रत्येक गोष्ट जागच्या जागी पाहिजे, शिस्तीत पाहिजे. कुणी अन्याय केलेला या लोकांना खपत नाही. परफेक्शनिस्ट अशा कॅटेगरीमध्ये हे असतात. खरं बोलायचं तर कुणाच्याही समोर किती तो मोठा माणूस असो त्याला खरं जाऊन बोलायला हे लोक तयार होऊ शकतील असं ह्यांचं व्यक्तिमत्व असतं. त्यांना भूक सहन होत नाही उष्णता अंगात असल्यामुळं. कुठेही गेलं की हे पहिलं व्हेंटिलेशन बघतात. मी नेहमी सांगतो की ऑक्टोबर महिनावाला माणूस ओळखायचा कसा, तर तो रूममध्ये गेला की लाईट लावायच्या आधी पंखा लावतो. तर असं ते सगळं वर्णन त्यांनी केलेलं आहे. ह्या प्रकृतींचं कॉम्बिनेशन पण असतं का सगळ्यांमध्ये, का एकच डॉमिनंट असते सगळ्यात? नाही, ह्या ह्याच्यामध्ये कसं आहे, वात पित्त कफ आणि ही पंचमहाभूतं आहेत. निसर्गाचा परिणाम म्हणून जन्मतारखेवरून प्रकृती ही आपल्याला डायग्नोसिस करायला, ट्रीटमेंट करायला जास्त मदत करते. पण जेव्हा प्रकृती बनते त्याला प्रत्येकामध्ये 5ही महाभूतं असतात. 3ही वात पित्त कफ 3ही दोष असतात. त्या प्रत्येकाचं पर्सेंटेज काहीतरी कमी जास्त असेल. म्हणजे समजा एक 100% प्रकृती असं म्हणलं तर एखाद्याचं समजा 50% पित्त आहे, 30% कफ आहे आणि 20% वात आहे, असं एखाद्याचं असू शकेल. उलटं असू शकेल. तशी कॉम्बिनेशन्स पण असतात. मग असं काही आहे का की कुठल्या एखाद्या महिन्यात एखाद्या माणसाची प्रकृती कुठली असते, तर हे कसं सांगता येईल आपल्याला? म्हणजे ह्याच्यामध्ये वात पित्त कफाप्रमाणे जर विचार करायला गेलं तर ते कॉम्बिनेशन असल्यामुळं ते हुडकणं, त्याप्रमाणे त्याची प्रश्नावली असते. प्रश्नावली आम्ही त्यांना देतो, त्याप्रमाणे त्याला हे करू शकतो. पण जन्मतारखेवरून प्रकृतीचा फायदा असा होतो की ऋतू हे 6 ऋतू आहेत, किंवा आपण त्याचे उन्हाळा, हिवाळा, पावसाळा असे 3 ऋतू करू शकतो, किंवा आदान काळ आणि विसर्ग काळ हा जो आपल्याकडे सांगितला आहे. म्हणजे उष्ण नाडी आणि थंड नाडी, म्हणजे हा जो शिशिर, वसंत आणि ग्रीष्म हे 3 उष्ण ऋतू आहेत, आणि वर्षा, शरद आणि हेमंत हे 3 थंड ऋतू आहेत. तर ह्याप्रमाणे आपल्याला त्या सूक्ष्मातल्या गोष्टी सांगणं या मुलांना सोपं जातं. जसं तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचं सांगितलं. मग ऑक्टोबर ते जानेवारी ह्या महिन्यात जन्माला आलेल्या लोकांची प्रकृती काय असेल? ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी ह्या 4 महिन्यात जन्म झालेल्या लोकांच्या जन्माच्या मागे 9 महिने गेलं तर ते गर्भधारणा उन्हाळ्यात झालेली असते. आत्ता जे आपण ऑक्टोबर महिनावाल्याचं वर्णन केलं ते मोर ऑर लेस त्या प्रत्येकामध्ये थोडंसं परम्युटेशन कॉम्बिनेशननी फरक पडतो. त्याप्रमाणे ते उन्हाळ्यासारखे सगळे लोक असतील. पण त्याच्यामध्ये मेन भाग हा असतो की 7 धातू आपल्या आईच्या पोटात असताना बनत असतात. जे बॉडी ज्यांना कन्स्टिट्यूशन होते, आपले मसल्स असतील, आपले फॅट्स असतील, शुक्रधातू असेल, तर हे सगळं बनत असतं. मग समजा ऑक्टोबर महिन्याच्या पाठीमागे आपण 9 महिने गेलो तर फेब्रुवारी महिन्यात पहिला रसधातू बनतो. तर रसधातूला ती उष्णता मिळालेली असल्यामुळं ह्या लोकांना पाणी खूप लागतं. त्यानंतर दुसरा फेब्रुवारी मार्च महिना आहे, त्याच्यानंतर रक्तधातू बनतो. मग ज्याला आपण गरम रक्ताचा एखादा माणूस म्हणतो की यांना झोपताना पाय उघडे ठेवावेत, पांघरून घेऊ नये असा फिलिंग येतो. एप्रिल महिन्यामध्ये मांस बनतं, म्हणजे ह्यांना जर मसल बिल्ड करायचे असते, त्यांना जिम करायचं आहे, हे करायचं आहे, तर त्यांना ते कोरडं पडणार नाही याच्याकडे जास्त लक्ष द्यायला लागतं. नाही तर मग नुसते प्रोटीन्स त्यांनी घेतले तर ते ड्रायअप लवकर होत येईल त्यांचे. मग त्यानंतर मेद आहे. मग तो मेद मे महिन्यात बनलेला असल्यामुळं मेद हा थंड आहे आणि मे महिना उष्ण आहे. तर ह्या लोकांना वेट पुट ऑनची कधी काळजी नसते. हे लोक पटकन वेट पुट ऑन केलंय त्यामुळे मला काही खायला दे रे तू, मला काय फरक नाही पडत. चीज खायचंय, चीज पिझ्झा खायचाय, चल. पण त्यांना भीती नसते, कारण मे महिन्यात मेद धातू घडलाय.
मग एखाद्याची जाडी वाढली आहे, म्हणजे एखादा मे महिन्यात जन्म झाला आहे समजा, त्याच्या जन्माच्या मागं 9 महिने गेलं तर आपण पावसाळ्यात गर्भधारणा झाली. मग त्यानं जर ह्या ऑक्टोबर महिन्याच्या वाल्याबरोबर तो चीज पिझ्झा खाल्ला तर त्याचं वेट गेन लवकर होईल. मग असा विचार केला जातो. थोडं पुढे करून फेब्रुवारी ते मे मध्ये कसं जाऊ शकतो? तर फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे या महिन्यात जन्म झालेले जे लोक आहेत यांच्या जन्माच्या पाठीमागं 9 महिने गेलं तर गर्भधारणा पावसाळ्यात झालेली असते. पावसाळा हा अम्लविपाकी ऋतू आहे. तर जसं झाडांना भरपूर फांद्या फुटतात तसं ह्या लोकांना विचारांना प्रचंड फांद्या फुटतात. म्हणजे एक विचार सुरू होतो, त्याला एक फांदी फुटते, त्याला एक फांदी फुटते. म्हणजे तुम्ही सहज त्यांच्याशी गप्पा मारा, 15 मिनिटामध्ये ते 16 विषय सांगतील. मूळ कुठल्या विषयावर बोलायला आलो तो हे पण विसरून जातील, कारण त्यांच्याकडे माहिती खूप असते. ऑक्टोबर महिनावाल्याला जर विचारलं की कशी काय झाली सिंगापूर ट्रिप, मस्त. हेच एप्रिलवाल्याला विचारा, तो माझ्या बायकोचा एक भाऊच ट्रॅव्हल एजंट आहे, इथपासून ती गोष्ट सांगायला सुरुवात करतो. मग त्यांची ती लॉंगेव्हिटी बोलण्याची खूप असते. ह्या लोकांना अंगात पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळं ह्या लोकांना सर्दी वारंवार होते. माझ्याकडे एक केस आली ती, तो म्हणे की डॉक्टर मला सर्दी वारंवार होते. जन्मतारीख एप्रिल. म्हणजे वारंवार म्हणजे वर्षात किती वेळा होत असेल? म्हणलं वर्षात 2दा होते. म्हणलं मग काय वारंवार म्हणताय? नाही साहेब, म्हणतो एकदा आली की 6 महिने असते. अच्छा. मग त्याला सांगितलं की हा अम्लक्षाराचा जन्माचा प्रकृतीचा फायदा कसा होतो. वाग्भट संहितेमध्ये एक खूप छान श्लोक आहे की सर्दी करताचं श्रीखंड कसं बनवावं. मग ह्या मुलाला मी सांगितलं की आता रेडीमेड श्रीखंड मिळतं आजकाल, घरी कोण बनवत नाही. जर रेडीमेड श्रीखंड तुमच्याकडे येणार आहे तर ते आणून ठेवा, रूम टेम्परेचरला आणा. त्याच्यावर साधारण अर्धा किलो जर श्रीखंड असेल तर त्याच्यामध्ये 1 चमचा सुंठ पावडर, पाव चमचा मीठ आणि चिमूटभर त्याच्यामध्ये दालचिनी हे मिक्स करून अर्धा तास ठेवा आणि रोज अर्धी वाटी तुम्ही श्रीखंड खा. पण कधी खायचं? उठल्यानंतरची जी पहिली भूक लागेल त्याला खायचं. त्याला मज्जिका शिखरणी असं ग्रंथामध्ये 5000 वर्षापूर्वीच्या योग रत्नाकर नावाच्या ग्रंथात म्हटलंय. म्हणजे हे सर्दीवर उत्तम औषध आहे. का? तर एप्रिल महिन्यातला जन्म, हे अतिविचार करणं आणि या पद्धतीने त्याला श्रीखंड दिलं तरी सर्दी कायमची गेली, परत आयुष्यात त्याला ती सर्दी झाली. मग तसं हे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे महिनावाल्यांना झणझणीत चमचमीत भयंकर आवडतं. कारण अल्कलाईन मीडिया त्यांच्यामध्ये कमी असतो, आंबटपणा जास्त असतो. आता आपण एक गमती म्हणून असं एक उदाहरण घेऊ. एक ऑक्टोबर महिन्यात, आता तुमचा ऑक्टोबर महिना आहे म्हणून, एक ऑक्टोबर महिन्यातला मित्र आहे आणि एक एप्रिल महिन्यातला आहे. हे दोघं जण इडली चटणी खायला गेले की ऑक्टोबरवाल्याला इडली कमी पडते आणि एप्रिलवाल्याला चटणी कमी पडते. कारण ह्याच्यामध्ये आंबटपणा कमी आहे, त्याच्यामध्ये तिखटपणा कमी. दवाखान्यामध्ये एक गमतीशीर बाब घडली ती. माझ्याकडे एक नवरा बायको आले जोडी, दोघे एका चांगल्या बँकेमध्ये उच्च पदस्थ अधिकारी होते. त्या मिसेसची टाच दुखत होती, टाचेमध्ये हाड वाढलेलं होतं आणि त्यांचा मानेचा स्पॉन्डिलोसिस होता. मी त्याला समजावून सांगितलं की आयुर्वेद बॉडी ॲज अ होल बघतो, टाचेत हाड का वाढलं आणि मानेत कॅल्शियम कमी का झालं, हे डिस्ट्रीब्युशन कसं मी नीट करणार आहे की इकडं कॅल्शियम भरून काढणार आहे, तिकडचं कॅल्शियम कमी करणार आहे, हे मी त्यांना सगळं समजावून सांगितलं. आता गमतीशीर बाब अशी होती की त्या मॅडमचा जन्म महिना होता डिसेंबर, तर गर्भधारणा उन्हाळ्यात झालेली होती. तर हे लोक बसताना सुद्धा ना त्या माझ्यासमोर अशा बसलेल्या होत्या. मी त्यांचा नवरा जो होता तो बिचारा असा बसला होता. बायकोला घाबरून नाही, त्याचा एप्रिल महिन्यातला जन्म होता. बरं. तर तो पावसाळ्यात, एप्रिल महिन्यात गर्भधारणा पावसाळ्यात झालेली असल्यामुळे हे नेहमी नम्र, डिफेन्सिव्ह, थोडा आत्मविश्वास कमी असलेले, पटकन मनातल्या मनात घुसमट सगळ्याची करणारे असे असतात. आता मी सगळं ते समजावून सांगितलं, जन्मतारीख, प्रकृती, कॅल्शियम कसं हे करणार वगैरे. आणि शेवटचं माझं असं होतं, वेदनारी म्हणून एक औषध आहे की ते लावलं तर तात्पुरतं तरी कमी यायला पाहिजे. कारण आयुर्वेद आजकालच्या पिढीला असा लागतो की उद्या पण गुण पाहिजे आणि कायमचा पण गुण पाहिजे, आणि मग दोन्ही करायला लागतं. तर मी पण त्यांच्यासमोर असं हे झालो. जन्म प्रकृतीची कशी मज्जा असते बघा. त्यांना मी सांगितलं की मॅडम असं करा, हे वेदनारी जे तेल आहे ते रोज रात्री झोपताना टाचेला असं गोल गोल हात फिरवून तुम्ही लावा. त्या पण माझ्यासमोर अशा बसलेल्या होत्या. माझं वाक्य संपलं की वेदनारी तेल असं रात्री झोपताना लावा, गोल गोल हात फिरवून, की त्या म्हणल्या बघून ठेवा रे कसं लावायचं आहे ते. ऑर्डर. कारण तो डिसेंबर हे नेहमी रुलिंग राहतात. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीवाले दे वॉन्ट टू रूल. कारण ते मूळचा त्यांचा आवाजसुद्धा तुम्ही बघा, आता तुम्ही या क्षेत्रात काम करता, यांचा एक बेस, एक खर्च चांगला असणारा आवाज असतो, एक अधिकारवाणीनं युक्त असतो. तो फेब्रुवारी, मार्च, एप्रिल महिन्याच्या याच्यामध्ये त्याला एखाद्याला मूर्ख आहेस
असं म्हणायचं असलं तर तो इतका गोड भाषेत सांगतो की आपल्याला वाटतं अरे त्याला कळलं का नाही की तू रागवतोयस का नाही ते असं होतं. आता जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरवाले जे आहेत ना ते एकदम म्हणजे काय म्हणू बॅलन्स्ड असं म्हणू. कारण ह्यांच्या जन्माच्या पाठीमागे जर 9 महिने गेलं तर गर्भधारणा हिवाळ्यात झालेली असते. हिवाळा हा हेल्दी सीझन आहे, बॅलन्स आहे, तेव्हा हे लोक अतिशय काटक असतात, सहनशील असतात. आता जुन्या पिढीमध्ये तुम्ही ऐकलं असेल तर माती जड असं म्हणायची पद्धत होती. म्हणजे जुलै महिन्यातल्या बाळाला उचलून घेतलं एखाद्या आजीनं तर तिथे माती जड आहे नाही बाळाची. आता तुमच्या पिढीमध्ये म्हणतात डबल हड्डीवाला आहे. मग ह्या लोकांना तो जो काही उंची आणि वजनाचा चार्ट असतो ना तो कधीच लागू पडत नाही. यांच्या उंचीच्या मानानं अपेक्षित वजनापेक्षा यांचं वजन नेहमी भारी भरतं. तर जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरवाल्याला जर वेट लॉस करायचा असेल तर मी त्याला सांगतो तू मेजरमेंटमध्ये कर, त्या काट्याच्या फंदात पडू नको. कारण तुझं प्रकृती ही मुळातच हिवाळ्यात बनलेली आहे, तर तू तसाच असणार. ह्यांना कोरडी सर्दी, ॲलर्जिक सर्दी याचा त्रास होतो. ह्यांना हेल्दी असल्यामुळं हे डायबिटीज, ब्लड प्रेशर हे लवकर होणं किंवा गाठी ज्याला म्हणतो ट्यूमर्स. मग मुली असतील तर ब्रेस्टमध्ये हेवी होऊन त्यांना गाठी येणं, फायब्रॉइड्स होणं. मुलं असतील जिम बिम करत असतील तर त्यांना त्या चरबीच्या गाठी येणं, याची टेंडन्सी त्यांची चांगली असते, लवकर होते. हे लोक सहनशील काटक तसे थोडे काय म्हणायचं एक हजरजबाबी म्हणतो ना, एक नम्रपणे विनोद करणारे असे असतात. मी म्हणजे वडील गेले 42 वर्ष एक फॅमिली डॉक्टर म्हणून काम करत होते. त्यांच्या दवाखान्यात मी एक गंमत बघितली. म्हणजे ज्यावेळेला इंटर्नशिप करत होतो तर माझा हा विचार चालू होता ना काय असेल जन्मप्रकृती. मी तिथं बघितलेल्या पेशंटना जन्मतारखा विचारायचो. तर एक आजी आलेल्या होत्या, त्यांना अनेक वर्ष खोकला होता. असा त्या आल्या, त्यांनी सांगितलं ह्या डॉक्टरकडे गेले, त्या डॉक्टरकडे गेले. मग कोणीतरी म्हणले त्या दांडेकराकडे जा, म्हणून तुझ्याकडे आले बाबा. आणि बघ इतकी वर्षाचं काय खोकला, तुला काय करता आलं तर बघ, नाही तर वाटतं की मरून जावं एकदाचं. बरोबर सुनबाई होत्या. त्यांचा जन्म काहीतरी जुलै ऑगस्ट महिन्यातला होता. त्या आजीबाई म्हणल्या की नाही तर मरून जावं एकदाचं, की सुनबाई पटकन म्हणल्या एवढं कुठलं नशीब आमचं. हा जो सेन्स आहे हा ह्या लोकांना जबरदस्त असतो की हे टाकायचं कुठं. की ती पटकन म्हणले की एवढं कुठलं नशीब आमचं. तर असं अशी ही सगळी प्रकृतीची मज्जा आहे. मग आपण एखादा माणूस जेव्हा जन्माला येतो तर तेव्हा त्याच्या ज्या काही सवयी असतात किंवा जो स्वभाव असतो तो त्याच्या जन्माला येण्याच्या महिन्याशी निगडीत असतो. हो, म्हणजे आजकाल जे आपण सगळेजण हार्मोन्स 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 असं जे काही ऐकतो, व्हॉट इज हार्मोन्स. समजा एखाद्या स्त्रीला जर हार्मोनल चेंजेस होत असतील मग तिला प्युबर्टीमध्ये हो, मिड एज क्रायसिस म्हणून हो, 35 नंतर हो, नाही तर मेनोपॉजचे हे सगळे हो, ते काही गर्भाशयात किंवा ओव्हरीत हार्मोन्स नसतात, ते पिट्युटरी ग्लँडमध्ये असतात. म्हणजे तुमचा जो स्वभाव आहे, तुमचा जो ॲटिट्यूड आहे तो सगळा ह्या तुमच्या जन्मतारखेप्रमाणे ठरतो. जसं मी आता ही बसण्याची स्टाईल म्हणलं. म्हणजे असंच एक मी जेव्हा तो अभ्यास करत होतो त्यावेळेला एक गमतीशीर बाब होती. मी च्याकडे व्हिजिटला चाललेलो होतो आणि एक माणूस पाठीमागं बसलेला होता. मी तिथे शेजारी बसलेलो होतो आणि समोर एक गाडी चालवत होता आणि होता मला शेजारच्या खेडेगावात ते व्हिजिटला घेऊन चाललेले होते. म्हणून मी त्यांना विचारलं तुमची गाडी आहे? नाही 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 म्हणले, मी ह्यांच्याकडे काम करतो. पण असा बसला होता की जणू ड्रायव्हर ठेवला आहे. म्हणलं तुमचा डिसेंबर जानेवारीतला जन्म आहे का? हो म्हणला जानेवारीतला आहे. तुम्हाला कसं कळलं? मग त्यांना लगेच एकदम तो नॉर्मलला आला. तर हा जो ॲग्रेशन आहे त्यांचं मग ते त्या ह्याच्यामध्ये एक एक समजून जायला लागलं. तसं मग त्याच्यामध्ये जन्मप्रकृतीप्रमाणे सगळं समजायला मला सुरुवात झाली. असं काही आहे का की स्पेसिफिक कुठल्या तरी महिन्यात जन्माला आलेल्या एखाद्या माणसानी एका विशिष्ट प्रकारचं ध्यान किंवा मेडिटेशन करावं? खरं तर प्रत्येक गोष्टच आपण सगळ्यात पहिल्यांदा स्वतःला जाणून घेऊन करावी. नॉट ओन्ली मेडिटेशन. म्हणजे कुठलंही जसं खाणं पिणं असेल, समजा तुम्ही ऑक्टोबर महिन्यातले आहात आणि तुम्ही त्या इडली चटणी ती चटणीच जास्त खाल्ली तर तुम्हाला त्याचा उष्णतेचा त्रास होणारच आहे. हे जसं आहे तसं मेडिटेशन ही आजकालच्या ह्याची खूप गरज निर्माण झाली आहे. तर एक गमतीशीर बाब तुम्हाला सांगतो. तुम्ही जस्ट एक या समाजाचा स्कॅन केलात सगळा तर असं तुमच्या लक्षात येईल की 1980 सालापूर्वी भारतामध्ये अस्वच्छतेचे आजार होते. पाण्याची फिल्ट्रेशन सोय नव्हती, गटारं सगळी उघडी होती, काही हायजीन पाळलं जायचं नाही बरंचसं. त्यामुळे सगळे अस्वच्छतेचे खरूज, नायटा, नारू या टाईप्समध्ये आजार होते. त्यानंतर ऊजा म्हणजे खाजगीकरण, जागतिकीकरण, उदात्तीकरण हे 2080 नंतरच्या सरकारनं आणलं. आणि 2005 पर्यंतची जर एक 25 वर्षाची पिढी तुम्ही जर का बघाल तर ती लाईफस्टाईल डिसऑर्डरनी बिघडली.
कारण तेव्हा सगळ्या प्रकारचे ब्रँड्स आले, मग ते पिझ्झाचे असतील, अल्कोहोलचे असतील, नाही तर गाड्यांचे असतील. जे लिमिटेड होतं ते ओपन आउट सगळं झालं. तर त्या काळात सगळे चंगळवादामुळं होणारे आजार सगळे त्यावेळेला झाले. आणि 2005 नंतर वेगवेगळे योगा गुरु, आयुर्वेदाचार्य, सगळ्या तुम्ही न्यूजपेपरच्या पुरवण्या बघा त्यावेळेच्या, सगळ्या आयुर्वेदावरनं भरलेल्या असायच्या. मग हा सगळा 2005 नंतरचा जो काळ आला ना, तर लोक प्रचंड हेल्थ कॉशियस झाली, सगळं लिमिटेड करायला लागली, सगळं हे झालं, तरी आजार कमी होईना. मग एक फॅमिली डॉक्टर म्हणून काम करत असताना मी किती सेलिब्रिटींपासून याच्यापर्यंत माझे पेशंट असले तरी मला एक फॅमिली डॉक्टर म्हणून राहायला नेहमी आवडतं. तर हा एक असा विचार करताना माझ्या लक्षात आलं की सुरुवातीला अस्वच्छतेचे आजार, मग जीवनशैलीचे आजार, आणि आता विचारशैलीचे आजार आहेत. आणि म्हणून मेडिटेशन महत्त्वाचं आहे. मग जानेवारी महिन्याचं जवळ घेतलं आपण, जानेवारी, डिसेंबर, नोव्हेंबर आणि ऑक्टोबर हे 4 महिने आहेत. दे आर टेंड टू बी ॲग्रेसिव्ह. मग ते ॲग्रेशन जर का त्यांच्याकडे आहे तर मग अनुलोम विलोम सारखा प्राणायाम करणं, किंवा शीतलीसारखा प्राणायाम करणं हे त्यांना जास्त फायद्याचं ठरतं. त्या लोकांनी जी आपण कुंडलिनी जागृती करून जे एक मेडिटेशन करतो तर ते त्यांच्याकरता खूप चांगलं उपयोगी पडतं. हेच फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे महिनावाला असेल तर मी त्याला सांगतो की बाबा रे, मेडिटेशन करत असताना तू एक कागद पेन जवळ ठेव किंवा मोबाईलचा नोटपॅड ओपन करून ठेव. तुला बसल्यानंतर आठवलं ना ते लिही आणि मग विसरून जा, पुढं कर, नाही त्याचं चक्र तिकडेच चालू राहतं. कारण त्यांना फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे महिनावाल्यांनी मेडिटेशन किती वेळ करावं असा मला प्रश्न विचारतात. मी म्हणतो की तुम्हाला काय वाटतं किती वेळ करावं? तुम्ही सांगू शकता एखाद्यानं मेडिटेशन किती वेळ करावं? 10-15 मिनिटं. ओके. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे महिन्यावाल्यांना मी सांगतो 24 तास करावं. कारण हे वर्तमान काळात नसतातच कधी. वर्तमान काळात हे कधी नसतातच. यांना साधा सोपा प्रश्न, तुमचा एखादा मित्र असेल मार्च एप्रिल महिन्यात जन्म झाला तर विचारताना त्याला विचारा आज दात घासताना काय काय विचार केला, तो सगळा अमेरिकेपर्यंत फिरून आलेला सांगेल तुम्हाला. यांना सिम्पल मेडिटेशन आहे, दात घासताना दातच घासा, 1 थिंग ॲट अ टाईम. आणि ते 24 तासासाठी तुम्ही इन्कॉर्पोरेट करण्याचा प्रयत्न करा. दॅट इज अ मेडिटेशन फॉर यू. कारण ही तशी हुशार मंडळी असतात. ते जर एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करू शकले तर बेटर आहे. आणि जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यावाले जे काही आहेत त्यांना समधर्मी, बॅलन्स्ड असं म्हणू आपण. तर हे लोक ते थोडे आळशीपणाकडे झुकू शकतात. सो ह्यांना आधी दरदरून घाम फुटेपर्यंत काहीतरी व्यायाम करा आणि मग मेडिटेशन करा असं जर का सांगितलं तर ते त्यांना जास्त फायदेशीर ठरतं. तुमच्या जन्म महिन्यानुसार कुठल्या देवाची भक्ती करावी असं काही आहे? खूप छान प्रश्न आहे. आय थिंक मला आयुष्यात पहिल्यांदा असा कोणताही प्रश्न विचारला असेल. बीजे मेडिकलला एक डीन होते एकेकाळी, माझ्या वडिलांचे ते अतिशय जवळचे स्नेही नातेवाईक. तर त्यांनी खूप छान वाक्य मला सांगितलं. मी लहान होतो त्यावेळेला, पण माझ्या लक्षात राहिलं की डोकं कुठं ठेवायचं हे ज्याला कळत नाही त्याच्यासाठी मूर्ती निर्माण झाली. वा, हॅट्स ऑफ. आणि मग आधी घरात परंपरा होतीच सगळी अध्यात्माची, वडील माझे करायचे, आजी होती. म्हणजे दाताशास्त्री गुरुजींनी तर मला ते असे ज्ञानेश्वरांच्याकडं बघत असायचे आणि इकडं मला शिकवत असायचे. मी त्यांना एकदा एक प्रश्न विचारला की आप्पा हे असं असं कसं काय हो? आम्ही आप्पा म्हणायचं त्यांना. जाऊन बस म्हणले. उत्तर मिळालं की परत ये. म्हणजे साधना करून उत्तर गूढशास्त्र आहे म्हणले आयुर्वेद, असं सहज सोपं नाही आहे असं त्यांनी सांगितलं. त्यामुळं जो निर्गुण निराकार आहे, माझं मत तुम्हाला पटेल न पटेल आय डोंट नो, परंतु जन्मतारखेप्रमाणे देवाची भक्ती ह्याच्यापेक्षा तो निर्गुण निराकार आहे. त्यामुळे मी एक शास्त्रीय माणूस आहे. मी असं सांगेन की एखाद्या अणूमध्ये जे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन हे जे काही आहेत, एक निर्माण करतो, एक स्टेबल ठेवतो आणि एक नष्ट करतो. तेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश आहेत. म्हणून त्याला निर्गुण निराकार म्हणलं. आणि आपण म्हणतो मी अणुरेणूत आहे असं जे ते म्हणले जातात, तर तो एकच आहे. आणि मला वाटतं की तो आपल्या सगळ्यांच्यात आहे, कारण आपण त्याचेच सगळे पार्ट्स आहोत. तर त्याच्यामुळं आपलं सगळं जर मूळचं बघितलं, म्हणजे मूळ दत्तगुरू त्यांच्यापासून सगळं निर्माण झालं असं जर सृष्टी निर्माण झाली आपण म्हणलं तर दत्तगुरू म्हणजे त्रिमूर्ती आहेत, ब्रह्मा, विष्णू, महेश. आणि ते ह्या रूपाचे आहेत. त्यांना तसं शास्त्रीय दृष्ट्या मांडता नाही आलं. निर्गुण निराकार असं फक्त त्यांनी त्याला म्हणलं. अणुरेणू निर्गुण निराकार आहेत ना, पण ते एकत्र आल्यानंतर साकार होतात. तर त्याच्यामुळं आपण जर त्या शून्यात राहिलो आणि त्या प्रत्येकाला जर तो देव मानत राहिलो
की जसं तुम्ही आज मला भेटलाय देवासारखे भेटलात, हां असं का म्हणलं तर वेगळं मेडिटेशन करायची मला नाही वाटत की काही गरज पडेल. वा. तुमच्या जन्म महिन्यानुसार कोणी कुठला व्यायाम करावा? ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर जन्म झालेले लोक असतील त्यांना मी सांगतो की त्याला अट घाला की दरदरून घाम फुटेपर्यंत व्यायाम केल्याशिवाय आंघोळीला जायचं नाही, तर ब्रेकफास्ट मिळणार नाही. म्हणजे पहिलं खाणं खायच्या आत ह्या लोकांनी जिम आणि हा सगळा जो प्रकार आहे हा जून जुलै ऑगस्ट महिनावाल्यांना तसा पेलतो जास्त चांगला. तर ते त्यांनी चांगलं करावं. ज्यांचा जन्म ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीमध्ये आहे ह्या लोकांचं आपण म्हटलं की हे ॲग्रेसिव्ह असतात, स्पष्ट वक्ते असतात, मग ह्यांना वाकायची सवय लावला पाहिजे. मग ह्यांना फ्लेक्झिबिलिटी असणारे व्यायाम लागतात. सो त्यांच्याकरता सूर्यनमस्कार, योगासनं, मग हे जेवढे फ्लेक्झिबल राहतील. आणि योगाचा हा काही व्यायाम प्रकार नाही ना, योग हा चित्त वृत्ती निरोधा. त्यामुळं ह्या ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीवाल्यांचा जो ॲग्रेशन आहे तर त्याला त्यांचा शांत होणं. कारण बेसिकली तुम्ही जर आता तुम्ही ऑक्टोबर महिन्यावाले आहात, तुम्ही एका नजरेत सांगता की हा माणूस चांगला का वाईट, त्यांना ती एक्सरे व्हिजन आहे. मग त्या बुद्धीला जर ह्या म्हणजे आयुर्वेदाचा अभ्यास का करावा तर जीवनशैली म्हणून करावा आणि आहे ही भारताची पिढी अजून यशस्वी व्हावी म्हणून करावी. तर त्याकरता त्यांनी सूर्यनमस्कार आणि योगासनं करावे. आणि फेब्रुवारी मार्च एप्रिल मे महिनावाल्यांनी जसं ते मिलिटरीवाले असे टाचा टेकत चालतात ना लेफ्ट राईट करत, की आपले पूर्वीच्या काळी तुम्ही आजोबा असे पाठीमागं हात बांधून चालताना बघितले असतील, तसंच चालणं. ते चालणंसुद्धा कसं लोक काय करतात, मी या देवळापर्यंत जाईन किंवा सोसायटीत 20 राऊंड मारीन किंवा आजकाल ती ॲप आहेत मी इतकी किलोमीटर जाईन, इतके स्टेप्स जाईन वगैरे वगैरे. नो, त्याला काळ काम वेग हे आपल्याला शाळेत गणित असायचं, काळ काम वेग. मग त्या ह्याच्यामध्ये तुम्ही 20 मिनिटाचं घड्याळ लावायचं, एका दिशेनं 20 मिनटं जायचं किंवा कॉलनीत 20 मिनटामध्ये समजा तुम्ही 10 राऊंड काढलेले असतील तर पुढच्या 20 मिनटामध्ये तेवढेच राऊंड काढायचे. किंवा जर एका दिशेनं गेलात तर जिथं 20 मिनटं संपतात येताना अंतर ते 20 मिनटातच पार करायचं. कारण फेब्रुवारी मार्च एप्रिल मे महिन्यावाल्यांच्या जन्माच्या मागं 9 महिने गेलं तर गर्भधारणा पावसाळ्यात झालेली, ह्यांना वॉटर रिटेन्शनचे त्रास होऊ शकतात. तर ह्यांच्या मसलला हे वॉटर रिटेन्शन कन्झ्युम कसं करायचं हे शिकवण्याकरता मग त्यांच्या हळूहळू लक्षात येतं की अरे गेल्या आठवड्यामध्ये मी 20 मिनटामध्ये इथपर्यंतच येत होतो, आता मी इथपर्यंत जायला लागलो, सो माझी बॉडी कपॅसिटी वाढली. तर अशा पद्धतीचे व्यायाम त्यांच्या जन्मतारखेप्रमाणे करावे. कुठल्या महिन्यात जन्मलेल्या लोकांनी नॉनव्हेज खावं किंवा त्यांनी ते खाल्लेलं जास्त चांगलं आहे असं काही आहे का? आयुर्वेदिक ग्रंथांच्या मध्ये अतिशय सूक्ष्म पद्धतीनं या नॉनव्हेजचं सगळं वर्णन केलेलं आहे. बरं. की कोणत्या ऋतूत कोणता आहार, कोणतं मटण खावं किंवा कोणतं मांस खावं. आता जन्म महिन्याप्रमाणे जर समजा बघायचं झालं तर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी ह्या 4 महिन्यात जन्म झालेल्या लोकांनी जे आपण म्हणतो की तंदूर टाईप जे आयटम असतात की ज्याच्यामध्ये मसाला कमी आणि मांस जास्त, तर असं त्यांनी खावं. ज्यांनी खरंच आवडीचं खायचं आहे त्यांनी आजकाल तो अळणी भात किंवा अळणी हे ज्या गोष्टी येतात तर ह्या त्यांच्याकरता चांगल्या, कारण ह्यांना तिखट बाधतं. आणि माझा एक फॅमिली डॉक्टर म्हणून अनुभव सांगू, आणि मी साताऱ्यात राहतो, कोल्हापूर माझं आवडीचं गाव आहे. मटण बाधत नाही, बर मसाला बाधतो. अच्छा. मटण निसर्गानं निर्माण केलं, मसाला आपण निर्माण केला. आपण निर्माण करताना चूक करतोय, निसर्ग चुकत नाहीये. निसर्गाने ते बरोबर जीवो जीवस्य जीवनम या पद्धतीने त्यानं ते केलेलं आहे. सो ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीवाल्यांनी फार मसालेदार ते खाऊ नये. ज्या लोकांना फेब्रुवारी मार्च एप्रिल मे महिन्यातला ज्यांचा जन्म आहे त्या लोकांना मुळातच मसालेदार आवडत असल्यामुळं त्यांनी पातळ रस्सा त्याच्यावर प्यायला हरकत नाही. परंतु त्यांनी तुकडे कमी खावेत, कारण त्यांना संडासला एकदा जाऊन पूर्ण साफ होत नाही. कोलायटिस, IBS याच्याकडे या फेब्रुवारी मार्च एप्रिल मे महिनावाल्यांचा थोडा टेंट त्यांचा असू शकतो. किंवा वेल कुक्ड असं ज्याला म्हणतो आपण, की चांगलं मऊ शिजलेलं त्यांनी खावं. त्याला असं ओढून खायला लागतं असं त्यांनी ते बिलकुल खाऊ नये. आणि ते खाताना सुद्धा ना यांनी काय पथ्य पाळावं. आता जनरल तुम्ही नॉनव्हेज खाता? हो हो. मग तुम्हाला मी एक प्रश्न विचारतो. साधं वांग बटाट्याची भाजी आहे आणि तुम्हाला त्याच्याबरोबर पोळी आवडते का भाकरी आवडते? पोळी. पोळी. तर वांग बटाट्याची भाजी आहे तर किती पोळ्या खाल? 2. आणि मस्त मटण असेल तर 7-8. मग इथे गणित चुकतं. कारण वांग बटाटा जड का मटण जड?
मटण. मग जर एक पदार्थ जड आहे तर दुसरा हलका पाहिजे ना. हा. सो तुम्ही जर आमच्या कोल्हापूर भागात जर का गेलात तर तिथे मटण जेवढं असेल, समजा तुम्ही पावशेर नॉनव्हेज खाणार आहात ना, तर पावशेर कोशिंबीर खायचं कंपल्शन असतं. बर. आणि वांग बटाट्याच्या भाजीवर जर तुम्ही 2 पोळ्या खात असाल तर मटणाबरोबर 1.5च खायची असते. बर. का तर कार्बोहायड्रेट जेवढे कमी राहतील तेवढं पोटाला अवधी राहतो तेवढं मटण पचवायला. पुरणपोळी बघा, कोल्हापूर भागात करताना जितक्या पोळ्या होणार आहेत तितके चमचे एरंडेल पुरण शिजवताना घालतात. बर. मग पुरणपोळीनं कसं पित्त होईल? मग असं मटण जर का खाल्लं तर ते कशाला अपचन करेल? अपचन मटण नाही करत, 7-8 पोळ्या करतात. तुम्ही बिचारे त्या मटणाला उगाच नावं ठेवता. तर तुम्ही ते जर का जपलत तर त्याचा काही त्रास होणार नाहीये. आणि मग जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर मधल्या लोकांनी काय खावं, किती खावं, कसं खावं? जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात ज्यांचा जन्म आहे ना, तर त्यांनी नॉनव्हेज खात असताना एक ह्यांची टेंडन्सी काय असते की यांना सारखं थोडं थोडं खायला लागतं. तर त्याच्यामुळं त्यांनी कडकडीत भूक लागल्यानंतर ते खावं. आणि आपल्याकडे जी म्हण आहे की पाणी खावं आणि चपाती प्यावी, म्हणजे घन पदार्थ मटण, चिकन तुम्ही खात असताना जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरला सांगायचं एवढं चावून 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 त्याचं तोंडात पाणी व्हायला पाहिजे आणि ते गिळल्यासारखं हे करा. ह्या लोकांना कोरडी हवा असते, म्हणजे गर्भधारणा हिवाळ्यात झालेली असल्यामुळे कोरडी थंडी आहे. तर ह्या लोकांना फिशचे सगळे प्रकार अतिशय उत्तम. स्पेशली ह्या लोकांची गर्भधारणा हिवाळ्यात झालेली असते आणि नेमका 5वा धातू जो हाडांचा असतो तो उन्हाळ्यात बनतो, त्यामुळे ह्यांना सांधेदुखीचे त्रास लवकर होतात. सो ह्या लोकांनी कॅल्शियम जास्त असणारे खेकडा, शिंपल्या तर हे जे सगळे आहेत किंवा प्रॉन्स तर हे ह्या लोकांनी त्यांच्या आहारामध्ये जास्त घ्यावेत. असं म्हणलं जातं की नॉनव्हेज खाताना दूध पिऊ नये किंवा विरोधा आहार जो आहे तो करू नये. तर ह्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? ह्याच्यामध्ये 2-3 प्रकार विरुद्ध आहारबद्दल सांगितलेले आहेत. म्हणजे नॉनव्हेज बरोबर सगळ्या प्रकारचं दुधाचे पदार्थ वर्ज्य सांगितले. खरं तर दुधाबरोबर जो पदार्थ गेल्यानं दूध फाटू शकतं तर ते सगळे पदार्थ वर्ज्य. म्हणजे दुधाबरोबर फळं सगळे वर्ज्य सांगितली आहेत, मासे विशेषतः वर्ज्य सांगितले आहेत. हे सगळे स्किन डिसीजला लीड करतात. लवकर तुम्हाला फंगल इन्फेक्शन्स व्हावेत, सोरायसिस सारखे आजार व्हावेत, याकरता हा विरुद्ध आहार तुम्हाला मदत करत असतो. तर ते कटाक्षानं पाळावं. दुसरा त्यांनी सांगितला, जसा हा संयोग म्हणू आपण की दूध आणि फळं एकत्र करून फ्रूट सॅलेड, मिल्क शेक्स, फ्रूट विथ आईस्क्रीम्स आणि हे सगळं केलं जातं. तर ह्याच्याबरोबर दुसरा गुणात्मक विरुद्ध आहार जो त्याने सांगितला की इकडे गरम गरम पिझ्झा खायचा आणि त्याच्यावर कोल्ड्रिंक घ्यायचं. हे सुद्धा त्यांनी विषकारक असं त्यांनी सांगितलेलं आहे की त्याच्यामुळे स्किनचे आजार, केस गळणं, केस पांढरे लवकर होणं. आजकाल आपण बघतो की तरुण मुलांचे केस पांढरे झालेले असतात. त्याचं बऱ्याच वेळा कारण गरम पदार्थाबरोबर गार पदार्थ खाणं हे असतं. आयुर्वेदामध्ये नॉनव्हेज आणि मद्यपान ह्याबद्दल काय लिहिलंय? हे सगळं करणं चांगलं आहे का वाईट आहे? मी कोल्ड्रिंक म्हणलं त्यावेळेस डोळ्यात चमक आली. त्यावेळेस मला वाटलंच होतं की बहुतेक कोल्ड्रिंक वरनं आता हा मुलगा मला तिकडे घेऊन जाणार. आयुर्वेद ही जीवनशैली असल्यामुळं आयुर्वेदानं मद्यपान कसं करायचं याचा शास्त्रोक्त अध्याय दिलेला आहे. विशेषतः राजाला सांभाळण्यासाठी म्हणून त्या मद्याचे गुण काय असावेत, कुठल्या ऋतूमध्ये तांदळापासून बनवलेलं घ्यावं, कुठल्या ऋतूमध्ये फळांपासून बनवलेलं घ्यावं, ते किती प्रमाणात घ्यावं, त्याचा जो विधी आहे. जसं एखाद्या चांगल्या कार्याला आपण संकल्प सोडून सुरुवात करतो, तसं तुमच्या घरातले सगळे लोक जेवलेत ना, सगळे सुखसमाधानी आहेत ना, आणि मग तुम्ही घ्या. म्हणजे त्यानं कधी संसार उद्ध्वस्त होण्यासारखा घ्या असं कधीच सांगितलेलं नाहीये. तुमचा ऋतू कुठला आहे, तुमची प्रकृती काय आहे हे विचारून त्या पद्धतीनं तुम्ही मद्यपान करा. याच्याविषयीचा त्यांनी श्लोक सांगितलेला आहे आणि त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक त्यांनी सांगितलेलं आहे की अति सर्वत्र वर्जित. जसं काळे मिरे आयुर्वेदिक औषध आहे, आयुर्वेदाला साईड इफेक्ट नाही म्हणून मुठभर काळे मिरे खाऊन चालतील का? मग आयुर्वेदात मद्यपानाबद्दल अध्याय लिहिला आहे म्हणून वाटेल तेवढी वाटेल तशी घेऊन चालेल का? नाही. आणि त्यांनी त्याला सांगितलंय की तुम्हाला प्रिय असणाऱ्या गोष्टी, प्रिय असणाऱ्या व्यक्ती, जे लोक गप्पा चांगले मारतात, गायन जे चांगले करतात, असे लोक आसपास ठेवून हे करा. म्हणजे आपण जे म्हणतो की मला पश्चात्ताप वाटेल अशी कुठली गोष्ट करायची नाही.
किंवा अगदी चांगले चांगले ड्रिंक्स घेणारे लोक मी बघितलेत, रोज घेणारे असतात. त्यांच्यापैकी एकांना मी विचारलं, आज नाही घेणार? म्हणजे आज जरा टेन्शन आहे म्हणले. मी आनंदात असताना घेतो, मी टेन्शनमध्ये असताना घेत नाही. हा जो त्या माणसाचा ॲटिट्यूड होता, त्या पेशंटचा ॲटिट्यूड होता, तर तसं हे सगळं आयुर्वेदामध्ये त्यांनी सगळं वर्णन केलेलं आहे. आणि आपण जे द्राक्षासव, अर्जुनारिष्ट, हार्ट करता अर्जुनारिष्ट आपण एवढं घेतो, किंवा सारस्वतारिष्ट, हे जे आहे, ही जी सगळी अरिष्ट किंवा कुमारी आसव, या तरुण मुली कुमारी आसव घेतात, किंवा लहान बाळाला जर सर्दी खोकला होत असेल तर कुमारी आसव दिलेलं जातं. हे सगळे सेल्फ जनरेटेड अल्कोहोल आहेत. धायटी नावाच्या फुलांपासून हे अल्कोहोल कसं बनवायचं याचं शास्त्रोक्त वर्णन त्यांनी दिलेलं आहे. ते नीट अल्कोहोल बनलंय ना, म्हणजे ती सुरापान, सुरा असं म्हणायचं त्याला, ते त्यांनी कसं करावं याचं शास्त्रोक्त वर्णन त्यांनी करून दिलेलं आहे. आणि लगेच पुढं हे अति केल्यानंतर कुठपर्यंत मजल जाते याची ट्रीटमेंट सुद्धा सगळी सांगितली. की हे असं असं होईल, तुम्ही ते अति झालं तर असे त्रास होतील, आणि सो बी अवेअर ऑफ इट, आणि त्याप्रमाणे करा, असं म्हटलेलं आहे. तुम्ही ते अन्नावर काहीतरी संस्कार करतात असं म्हणालात ना, तर त्याचा रोजच्या आहारात कसा उपयोग करता येईल? म्हणजे तुम्ही सहज बघितलं असेल तर तुमच्या आईचा स्वयंपाक करत असेल ना, कुठली गृहिणी, म्हणजे आई आपली तुम्ही आहात म्हणून म्हणतोय, तर माहेरची लोक आली की चव वेगळी असते, आणि सासरची लोक आली की चव वेगळी असते. याला संस्कार म्हणतात. मी आयुर्वेदात त्या भावना देतात ना, त्या भावना म्हणजे मन. हा एक संस्कार झाला. म्हणजे त्या स्त्रीचं बनवताना कसं असतं की आपल्याला वाढताना सुद्धा घ्या गेळा एकदा, किंवा ते तो जो डाव आहे तो ताटाला असा टक झाला तर आपल्याला वाटतं अरे अलगद वाढलं तर आपल्याला प्रेमानं वाढतोय असं वाटतं. हा एक संस्कार झाला. आणि ते पचण्यासाठीचे संस्कार सांगितले, आणि ते खूप महत्त्वाचे आहेत असं मला वाटतं. की आजकाल गाऊट झाला, युरिक ॲसिड वाढलं की सांगतात ते डाळी बंद करा, पनीर बंद करा, नॉनव्हेज बंद करा. अरे कोविड होता त्यावेळेला प्रतिकारशक्ती वाढायला तुम्ही सांगत होतात प्रोटीन खा, प्रोटीन खा. मग युरिक ॲसिड वाढतं म्हणून जर मी प्रोटीन बंद केलं तर उद्या सगळे इन्फेक्शन्स माझ्या अंगावर हल्ला करतील. जर मला माझी बॉडी बिल्ड करायची, मला मसल टोन चांगला ठेवायचा, अगदी म्हणजे एखादं घरात सिलेंडर उचलून आणायचं आहे, इथपासून वैवाहिक जीवनातल्या सेक्स लाईफपर्यंत सगळ्या ह्याला तुमचा मसल टोन चांगला पाहिजे. मग तुम्ही प्रोटीन्सच नाही खाल्लेत तर ते मसल कसे बिल्ड होणार आहेत. आणि इथं आयुर्वेदानं संस्कारो ही गुणांतर धनम सांगितलं. उडदाच्या पापडाची बोटी करतात ती खाल्ली कधी? बरोबर. आता उडीद हा सर्वोत्तम प्रोटीनचा सोर्स आहे. जर शाकाहारी आणि मांसाहारी ह्या घरांमधले जर आपण धार्मिक कार्यक्रम बघितले तर मांसाहारी लोकांच्याकडे बलिदान असतं, बळी देतात. आणि शाकाहारी माणसांच्याकडं उडदाचं तो भात करून तो बाहेर नेऊन ठेवतात. म्हणजे उडीद इज इक्वल टू मटण हे वेदांना सुद्धा मान्य आहे. मग हे उडदासारखं जे प्रोटीन आहे तर त्याच्यामध्ये पापड खार, काळी मिरी, थोडी हिरवी मिरची, हे सगळे प्रोटीन पचवायचं काम आहे ना. युरिक ॲसिडबद्दल ॲलोपॅथी असं काही म्हणत नाही की प्रोटीन खाल्ल्यामुळे युरिक ॲसिड वाढतं. ते म्हणतात प्रोटीन मेटॅबॉलाइज न झाल्यामुळे युरिक ॲसिड बनतं. पण मेटॅबॉलाइज हा शब्दच आपण विसरून जातो, खाऊ नका. मग तसंच आपल्या घरात रोज साधं सोपं वरण कुणालाही आवडतं, तो वरण करण्याची किंवा डाळीचा कुठलाही पदार्थ करण्याकरता निघंटू रत्नाकर नावाचा ग्रंथ आहे, तो रेफरन्स आहे की समजा 1 वाटी डाळ असेल तर त्याच्यामध्ये 1 चमचा दही, पाव चमचा हळद आणि चिमूटभर हिंग हे त्या डाळीला तुम्ही आधी लावून ठेवा, आणि अर्ध्या तासानंतर तुम्ही त्या डाळीचं वरण करा. तुम्ही तुरीच्या डाळीचं वरण असं करा, त्यानं पित्त होत नाही. मटण मॅरिनेट करतात ना, मग हे मॅरिनेशनच आहे ना प्रोटीनचं. इट इज अ प्रोटीन, हे पण प्रोटीन आहे. पण आपण शाकाहारी आहारामध्ये हा संस्कार विसरून जातोय. मग या पद्धतीने जर का केलं, आजकाल म्हणतात ना भात खाऊ नका, भात खाऊ नका, जाडी वाढेल, डायबिटीस आहे, भात खाऊ नका. मग केरळमध्ये काय सगळे जाड लोक आहेत? बेंगॉलमध्ये मिठाई खातात का तिकडे डायबिटीसचे लोक आहेत सगळे? नाही. मग आपल्याकडं भात करत असताना भात पाण्यात बनला. आपण आजकाल हालचाल फार करत नाही. म्हणजे आयुर्वेदाचा एक बदल जो आहे ना, त्या काळामध्ये जो आयुर्वेद लिहिला तर त्यावेळेला समाजातला 90% वर्ग दिवसातला 90% वेळ उन्हात असायचा. म्हणायचं नुसतं खाऊन पिऊन सुखी. ऊन खायला ऊन प्यायला मिळतंय कुठं? नुसतं खाऊन पिऊन सुखी. तर असं जे लोक असतात तर अशा लोकांच्याकरता भाताचा त्रास त्यांना होतो.
कारण भात पचवायला उन्हात काम करायला लागतं. तर त्याला माणशी एक काळा मिरा, ब्लॅक पेपर अखंड जर तुम्ही भात शिजवताना घातलात तर त्या भातावर संस्कार होतो आणि त्या भाताचा तुम्हाला पोट डब्बं होणं, जाडी वाढणं, वॉटर रिटेन्शन, डायबिटीस याला ते त्रासदायक होत नाही. बरं. आपल्याकडे जो स्वयंपाक आहे सगळा हा संस्कारो ही गुणांतरधानम याच्यावर केला जातो. म्हणजे आपल्याकडं हॉटेलमध्ये जाऊन इकडून शिजलेलं मटण घेतलं, तिकडून ग्रेव्ही घेतली, एकत्र करून खाल्लं तर बाधतं. पण कोल्हापूरमध्ये शास्त्रशुद्ध बनवलेलं मटण खा, ते बाधत नाही. मग ही जी संस्कार आहेत त्या अन्नावरचे ते केले की मग त्रास नाही होत. कुठल्या महिन्यात जन्मलेला व्यक्तीचं शरीर जास्त नाजूक असतं? खरं तर जन्मतारखेप्रमाणे जर का असा विचार केला तर प्रत्येक गोष्टीमध्ये प्लस मायनस दोन्ही असतं. तेव्हा असं आपण क्लेम नाही करू शकत की या जन्मतारखेप्रमाणे असेल तर ते नाजूक असतं. आता त्याच्यापेक्षा इंटरेस्टिंग बाब मी तुम्हाला सांगेन की तुम्ही म्हणालात की डॉक्टर मला आता बेबी प्लॅन करायचं आहे, तर मी कोणत्या महिन्याचं करू तर माझा बेबी छान होईल, तर या महिन्यात जन्म होऊ देत, असं पण मी सांगू शकत नाही. म्हणजे जसं मी नाजूक नाही सांगू शकत तसं बेस्ट पण नाही सांगू शकत. मी काय म्हणणार, आता तुमचा ऑक्टोबर महिन्यातला जन्म आहे तर तुम्हाला बेस्ट पार्टनर जो असेल, लाईफ पार्टनर जो असेल ना, तर तो फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे महिन्यातला बेस्ट पार्टनर आहे. कारण तुमच्याकडं अल्कली आहेत, तिच्याकडे ॲसिड्स असणार आहेत. मग हे ज्यावेळेला न्यूट्रल होऊन एकत्र येणार आहेत त्यावेळेला दिवस जाण्याची प्रक्रिया जर हिवाळ्यात झाली तर ते जास्त स्ट्रॉंग होईल. पण प्रोव्हायडेड दॅट आई किंवा वडील एक ऑक्टोबर महिन्यातला, एक एप्रिल मे महिन्यातला आहे. आणि म्हणून आपण हे जे सगळे सणवार वगैरे पाळतो या हेल्दी सीझनमधले, तर तुम्ही जर बघाल तर आपल्याकडं तुळशीचं लग्न झाल्यानंतर सगळे विवाहाचे मुहूर्त असतात. आणि तुळशीचं लग्न झालं की हिवाळा येतो. आता तुम्ही मुलं ते प्लॅनिंग करता, तर फ्लॅट घेतो, गाडी घेतो, मग मूल होतो. आमच्या असं नसायचं. पहिला युवराज हा न प्लॅन करताच जन्माला यायचा. त्यामुळे त्यांनी त्यावेळेला तुळशी विवाह झाला की लग्न झालं की पहिल्या वर्षात पाळणा हाणणार. तो पाळणा म्हणजे ती दिवस राहणार हिवाळ्यातच. सो ती जनरेशन जास्त हेल्दी व्हायची. बर. आणि म्हणून त्यांनी तो बरोबर त्यानंतरच विवाहाचे मुहूर्त काढले. उन्हाळा सुरू झाला की विवाहाचे मुहूर्त बंद. तो जो हिन काळ आहे, ग्रीष्म, वर्षा, शरद, हे शरदापर्यंतचा, त्या काळामध्ये प्रेग्नन्सी नाही ठेवायची. मग त्या काळात प्रेग्नन्सी राहिलेले ते हिन बाळाचे होतात. म्हणजे त्यांनी ऋतुचर्या हा खूप छान कन्सेप्ट सांगितला. आता बऱ्याच वेळेला तुम्ही ऐकलं असेल, मी 12 महिने 2च पोळ्या खातो. एकदम चुकीचं. हिवाळ्यामध्ये पोटामध्ये समजा 3 गॅसचे बर्नर चालू आहेत. आपण भूक लागली की आग पडते म्हणतो ना, 3 बर्नर चालू आहेत. तर वसंत ऋतू आणि शरद ऋतूमध्ये 2-2 बर्नर चालू असतात. आणि ग्रीष्म आणि वर्षा म्हणजे उन्हाळा आणि पावसाळा याच्यामध्ये एकच बर्नर चालू असतं. म्हणजे हिवाळ्यात 3 चपात्या खाणाऱ्या माणसानं उन्हाळ्यामध्ये एकच खाल्ली पाहिजे. मग हा हीन बळ असताना जर प्रेग्नन्सी राहिली तर ते बाळ जास्त नाजूक होऊ शकतं. बरोबर. असा विचार आपण करायचा त्याच्यामध्ये. जन्म महिन्यानुसार मेटाबॉलिझम मध्ये पण फरक पडतो का? हो, फरक पडतो. हा अग्नीचे जे 2 प्रकार मी सांगितले की एक आहे स्निग्ध अग्नी आणि एक रुक्ष अग्नी. समईच्या ज्योतीचा अग्नी आणि वणव्याचा अग्नी असं आपण सुरुवातीला जसं बोललो तसं ज्यांचा जन्म ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीत आहे त्यांचा कोरडा अग्नी असतो, उन्हाळ्यासारखा. सो त्यांनी दूध, तुपाचे पदार्थ, खिरी वगैरे हे सगळं भरपूर खाल्लं तरी त्यांना मेटाबॉलाइज होऊन जातं. पण त्यांनी हिरवी मिरची, काळे मिरे, आलं, लसूण असे जर का पदार्थ खाल्ले तर ते त्यांना बाधू शकतात. त्यामुळे त्यांचं मेटाबॉलिझम हे त्याच्यावर अवलंबून असतं. त्यांनी हळद ही गोष्ट त्यांच्याकरता सगळ्यात उत्तम. आता हळद उष्ण आहे असं कदाचित तुम्ही कधीतरी ऐकलं, पण उष्णता ही 2 प्रकारची असते. जर तुम्ही मेटाबॉलिझम जर का बघितलं तर मेटाबॉलिझमची मॉडर्न सायन्सप्रमाणे जी व्याख्या आहे, इट इज अ सिरीज ऑफ केमिकल रिॲक्शन्स. कशाकरता हे चालतं तर टू कन्व्हर्ट फूड इंटू एनर्जी. आणि लास्ट शब्द महत्त्वाचा आहे, अँड गेट रीड ऑफ वेस्ट. मग हे आयुर्वेदानं काय सांगितलं त्यावेळेला, अन्नम गृह्णाती विवेचती मुंचती. घेतं, पचवतं, टाकून देतं. मेटाबॉलिझम सोप्या भाषेत काय, खा, पचवा, वापरा, टाकून द्या. म्हणजे वेट लॉस करता सगळ्यांना मेटाबॉलिझम चांगलं पाहिजे असतं. म्हणजे डाएट प्लॅनचा पण ते लोक मगाशी तुम्ही म्हणला तसं विचार करतात. तर वेट लॉसला आता समजा असं बघा, आज माझं 60 किलो वजन आहे. आजपासून 1 महिन्यामध्ये मी 10 किलो जेवलो तर 1 महिन्यात माझं वजन 70 किलो व्हायला पाहिजे. नाही होत नाही ना.
का तर ते मेटाबॉलिझ होऊन त्यातलं 5 किलो मी अंगी लावतो, ते कष्ट करून व्यायाम करून वापरून टाकतो आणि 5 किलो टाकून देतो. सो गेट रीड ऑफ वेस्ट हा मेटाबॉलिझममधला महत्त्वाचा भाग आहे. तर ज्यांचा ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी जन्म आहे त्यांना संडासला खडा होणं, युरिनला पिवळी होणं, घामाला पिवळा रंग येणं, घामाला वास येणं ह्याच्यावर टेंडन्सी राहते. स्त्रिया जर का असतील तर 30 दिवसाच्या किंवा 28 दिवसाच्या आतच 20-21 दिवसातच पिरियड्स येणं, जास्त दिवस ब्लिडिंग होणं ह्याच्याकडे तिची टेंडन्सी राहते. कारण म्हणजे तिला 12 महिन्याच्या वर्षात तिला 15 वेळेला पिरियड्स येतात. हे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरवाली असेल तर तिला उशिरा येण्याकडं किंवा स्कॅन्टी ज्याला म्हणतात चिकट ब्लिडिंग होण्याकडं तिची टेंडन्सी राहू शकते. हा गेट रीड ऑफ वेस्ट हा मेटाबॉलिझममधला भागच आपण विसरून जातो. आपलं वाटतं नुसतं काय खाऊ. आता ज्यांचा फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे महिन्यातला जन्म आहे ज्यांना संडासला सेमी सॉलिड होणं, त्याला चिकट आव म्हणतात, कोलायटिस, IBS किंवा खाल्लं की लगेच जायला लागणं याच्याकडे त्यांचा कल जास्त असतो. मग त्यांच्या मेटाबॉलिझमला योग्य पाणी पिणं हे गरजेचं असतं. बरेच हे लोक उठल्या उठल्या तांब्याभर पाणी पितात, मग सगळं मेटाबॉलिझमची आगीच विझवून टाकली ना त्यांनी. पण त्यांना ते चालणार नाही. आणि जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरवाल्यांचं मेटाबॉलिझम म्हणजे त्याला तीक्ष्ण अग्नी असं आयुर्वेदानं वर्णन केलं आहे. मला आठवतं आहे सातारा जे प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट आहे तर तिथल्या रेस्टॉरंटला रुचकर तरी पथ्यकर या आहे नाही. मग तुम्ही गुडघ्याचं ऑपरेशन टाळायला या, स्पॉन्डिलोसिस करता या, थायरॉइड ब्लड प्रेशर ड्रगलेस करायला या, कुठल्याही कारणाने जरी त्या सेंटरला तुम्ही पंचकर्म करायला आलेला असलात तर त्यांना रुचकर तरी पथ्यकर जेवण दिलं जातं. आता माझे मित्र आलेले होते, त्यांना तिथं मी सगळ्यांना जेवायचा आग्रह केला. एक त्यातला ऑगस्ट महिन्यात जन्म झालेला होता. मस्त अगदी आडवा हात मारणं ज्याला म्हणतात ना असं त्यानं जेवण केलं. जेवण झाल्यानंतर तो म्हणतोय वाह अगदी इथपर्यंत आलं, आता एक 10-15 मिनटं काही खायला नको. म्हणलं तुझा जन्म ऑगस्ट, 10-15 मिनटं काहीतरी स्वीट खाऊ म्हणला. म्हणजे इतका तीक्ष्ण अग्नी ह्या लोकांचा असतो. सो ह्या लोकांनी जपलं पाहिजे की एकदा खाल्लं की 2 तास काही खायचं नाही. विशेषतः आजकाल लहान मुलं जाड होण्याची टेंडन्सी वाढलेली आहे. कारण पालकांना कौतुक, एखादंच मूल असतं मग त्याला एक आई वडील पण 2-2 आज्या, 2-2 आजोबा, सगळे कौतुक करणारे. मग त्या मुलाला जर जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात जन्म झालेलं बाळ असेल तर त्याला एकदा आता त्यानं काही दूध प्यायला ना 2 तास त्याला तोंडात जाऊ द्यायचं नाही, तर त्याचं मेटाबॉलिझम चांगलं राहील. नाहीतर त्याची जाडी वाढत जाईल. डायबिटीज, थायरॉइड, PCOD हे सगळे आजार त्या मुलांना लवकर होत जातील. PCOD, PCOS ह्यावर आयुर्वेदात काही उपाय आहेत का? आयुर्वेदामध्ये ज्याला अनुक्त व्याधी असं म्हटलेलं आहे, म्हणजे न सांगितलेले व्याधी, त्याचा विचार कसा करायचा ह्याच्यावर श्लोक दिलेले आहेत. जसं आपण मॉडर्न सायन्सचं बघितलं, कोविड-19 तरी कुठं आधुनिक शास्त्रात सांगितलेला होता, त्यांनी अभ्यास केलाच ना, पण अभ्यास करण्याची प्रिन्सिपल्स ठरलेली होती. तसं आयुर्वेदाची प्रिन्सिपल्स ठरलेली आहेत. त्याप्रमाणे जर आपण एक PCOD झालेली जर मुलगी जर का घेतली तर त्वचा राठ झालेली असते, जाडी वाढते, इकडे मिशी दाढी तिला वाढायला लागलेले असतात. मग आयुर्वेदाने त्याचा जो विचार केला आहे की पिरियड्स हे रसधातू, म्हणजे त्वचा किती सुकुमार आहे त्याच्यावरून या मुलीचे पिरियड्स कसे आहेत हे कळतं. बऱ्याच मुली सांगतात बघा पिरियड याच्या आधी मला पिंपल्स येतात, केस गळतात. सो केस, स्किन हे तुमच्या सेक्स हार्मोन्सशी निगडीत असतं. आणि इथं जे काही केस येतात त्याला मगाशी मी बोलताना बोललो होतो हार्मोन्स म्हणजे स्वभाव, असा आपण विचार करायला हरकत नाही. तर पुरुषांना मिशा येतात, स्त्रियांना येत नाहीत. मग जर निसर्ग नियमाप्रमाणे जर आपण पुरुषाचं एका शब्दात वर्णन करायचं झालं तर आपण त्याला अहंकारी, इगोइस्टिक म्हणू शकतो. ग्रंथातही असंच म्हटलेलं आहे. आणि स्त्री म्हणजे प्रकृती जी आहे, स्त्री जी आहे तिचं वर्णन एका शब्दात आपण मायाळू, प्रेमळ, म्हणजे आईच्या स्वभावाची, सगळे क्षमा करून पोटात घालणारी असं तिचं वर्णन करू शकतो. मग पुरुष ह्या अहंकारी मिशीचा वापर कसा करतात, अमुक एक गोष्ट नाही झाली तर मिशी काढून ठेवील. मग असं जेव्हा ती मुलगी वागते इगोइस्टिक, अहंकारी, मी म्हणेन तसंच व्हायला पाहिजे, माझ्या मनावर खपून नाही घेणार, की तिला PCOD होतो. इट इज नॉट ओनली लाईफस्टाईल डिसऑर्डर. कारण लाईफस्टाईल डिसऑर्डर 2005 नंतर कमी झालेत. आता थॉट प्रोसेसमुळे होणारे आजार आहेत. तर ती किती चांगला व्यायाम करो, किती चांगला डाएट करो, जोपर्यंत ती विचारशैली बदलत नाही तो तिचा PCOD जाणार नाही. यू हॅवंट सीन दॅट एरा. आमच्या काळामध्ये असं फुल पेज इन्फर्टिलिटीच्या जाहिराती नव्हत्या.
बरोबर आहे. जर भारतामध्ये दिवस जाण्याचा एवढाच प्रॉब्लेम होता, एवढेच IUI आणि एवढेच IVF करायला लागत होते, तर तुम्ही मुलं कसे जन्माला आलात? ते टेक्नॉलॉजी जर आत्ता आली तर मग त्यावेळेस नैसर्गिक होत होतं. मग नैसर्गिक ते होण्यासाठी म्हणून पहिलं तर प्रत्येकानं आपल्या जन्मतारखेप्रमाणे स्वतःचं परीक्षण करायला पाहिजे की माझा ॲटिट्यूड काय, मी ते धरूनच राहायला पाहिजे, मी ते बदलण्याचा प्रयत्न नाही करायला पाहिजे. त्याचे दुष्परिणाम माझ्यावर काय होतील, जसं आपण मगाशी एप्रिल मे महिन्यावाल्याला म्हणलं, दात घासताना दातच घासा, एवढं मेडिटेशन केलं तरी बास आहे, बाकी करायची गरज नाही. असं सोपं करून घ्या, त्याचं फार मोठं अवडंबर करण्याची गरज नाही आहे. आणि आपल्याकडे जे सगळ्यात शेवटी जे म्हटलं आहे की शेवटी सगळं कृष्णार्पणमस्तू म्हणून तुम्ही हे करा की तू ओजसला ओजस का केलं आणि मला वैद्य दांडेकर का केलं, हे कुणीतरी आहे तिथे शरण जा. म्हणजे मग हे PCOD PCOS हे आजार होणार नाहीत. आयुर्वेदाने त्याला पंचकर्म अतिशय उत्तम सांगितली, बीजशुद्धी सांगितली. हे सगळे आजार पुढच्या पिढीत जाऊ नयेत म्हणून बीजशुद्धी कशी होईल इथपर्यंत सांगितलं. आणि नैसर्गिक बाळ होण्यासाठी काय करायला पाहिजे हे पण सांगितलं. आणि त्याचा एक छान श्लोक आहे की तुमची इंद्रिय जी आहेत त्याची हीन मिथ्या अतियोग असे त्यांनी सांगितले. म्हणजे पूर्वीच्या काळी 21, 22, 23व्या वर्षी ग्रॅज्युएट झालं की मुलीचं लग्न व्हायचं, लगेच एका वर्षात तिला बाळ राहायचं. आता ती लग्नाचा विचारच 28व्या वर्षी करते. पण हे जर एखादा मुलगा असेल तर तो 28 वर्षापर्यंत तो अगदी लग्न नाही झालं, त्याला पार्टनर नसेल तर तो मॅस्ट्रुबेट तरी करतो. ही मॅस्ट्रुबेट पण नाही करत. तिला पार्टनर एखादा असेल तर ठीक, नसेल तर तिच्या त्या सगळ्या गोष्टी या अनयुज्ड राहतात. म्हणजे समजा मी माझ्या हातात एक पेन धरलं असं समजा आणि तुमच्यासमोर हे 2 हात धरले आणि विचारलं की यातला कुठला हात माझा स्ट्रॉंग असेल, मग डॉक्टर उजवा, कारण तुम्ही तो वापरताय ना. मग गर्भाशय, ब्रेस्ट, ओव्हरीज, व्हजायना हे अवयव जर अनयुज्ड राहिले, निसर्गानं तर ते 20-21व्या वर्षी स्ट्रॉंग केलेले आहेत तुमचे, वापरा म्हणून. आणि 28व्या वर्षापर्यंत जर ते तुम्ही नाही वापरलेत तर ते नक्कीच काहीतरी दणका देणार. आणि ह्याला त्यांनी इंद्रियांचा हीन मिथ्या अतियोग म्हटले. जसं कर्कश आवाज आला तर त्रास होतो, वेल्डिंगचा प्रकाश बघितला तर डोळ्याला त्रास होतो, ही जशी इंद्रिय आहेत तसं ते पण एक कर्मेंद्रियच आहे. आणि सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत आणि प्रेग्नन्सी राहत नाही असं आजकाल बऱ्याच वेळा बघायला लागतं. तर त्याच्यामध्ये हा हीन मिथ्या अतियोगाचा सर इतकं सोपं सांगितलं, पटकन दिवस जातात, पटकन प्रेग्नन्सी राहते. मी तुम्हाला एक गंमत सांगतो. खूप सुखवस्तू घराण्यातलं एक कुटुंब माझ्याकडे आलेलं होतं. त्यांनी पर UK मध्ये जाऊन इन्फर्टिलिटीच्या ट्रीटमेंट्स केलेल्या होत्या आणि त्यांचा कन्सर्न एकच होता, अक्षरशः म्हणजे त्यातला नवरा तर आता नको ट्रीटमेंट अशा ह्याच्यावर आलेला होता. कुणीतरी धरून अक्षरशः माझ्याकडे आणलेलं होतं. म्हणजे सगळी हिस्ट्री होती. त्याचा एकच प्रश्न होता, डॉक्टर तुम्ही मला सांगा की सगळे रिपोर्ट चांगले असताना, एकातही दोष नाही, 5 IVF झालेली असताना का बाळ राहत नाही आहे? म्हणजे मला 5 मिनटं द्याल? जन्मतारखेप्रमाणे, आता ते मी डिस्क्लोज नाही करत कारण प्रत्येकाच्या जन्मतारखेप्रमाणे असतं. त्या स्त्रीची मी नाडी बघितली, त्या पत्नीची नाडी बघितली आणि तिला म्हणलं की आता लग्नाला 14 वर्ष झाली, ते ठीक आहे. तू मला लग्नाच्या पहिल्या वर्षातलं पण सांगशील आणि आत्ताचं पण सांगशील, नीट प्रामाणिकपणे सांगायचं. काय सांगशील तर पतीचं जसं शुक्रस्खलन झालं, इजॅक्युलेशन झालं की ही गॉट दॅट सॅटिस्फॅक्शन, तसं वाईफला जे मिळायला पाहिजे त्याला ऑर्गॅझम म्हणतात. तर पहिल्या वर्षामध्ये तुला समजा 10 इंटरकोर्सचं ॲव्हरेज घेतलं तर 10मध्ये किती वेळा ऑर्गॅझम येत होता आणि आत्ता गेल्या वर्षभरामध्ये त्याचं ॲव्हरेज काय आहे? ते म्हणजे की मला हार्डली कधीतरी ऑर्गॅझम आला असेल, मी कधीच तो अनुभवलेला नाही आहे. म्हटलं बेटा, ह्या ह्याच्यामध्ये ऑर्गॅझम ही गोष्ट मी समाधानासाठी, सेक्शुअल प्लेजरसाठी बोलत नाही आहे. निसर्गानं ती प्रक्रिया निर्माण केली दिवस जाण्यासाठी, नॉट फॉर प्लेजर. मग तुझी जेवढी सिक्रेशन्स येतील, सिमेंट पडणारे गर्भाशयात, त्या वजायनामध्ये, तिथून गर्भाशयाचे ग्रीव्हेत जाणार, तिथून गर्भाशयात जाणार, तिथून फॅलोपियन ट्यूबमध्ये जाणार आणि ट्यूबमध्ये ओव्हम आहे, तिथे बाळ बनणार. मग जसं तुम्ही आजकाल वर्क कल्चर म्हणता, तसं कल्चर जर त्याला असेल तर ते प्रवास करू शकणार आहे. मग तो कल्चर निर्माण होण्यासाठी ती सिक्रेशन्स येतात. आयुर्वेदानं सांगितलं की त्याचा विषय ग्रहण करायला तुमचं मन आणि आत्मासुद्धा तिथे असायला अपेक्षित आहे. तिला प्रॉपर फोरप्ले कसा करायचा, मग फोरप्लेमध्ये मन कुठं आणि शरीर कुठं, तिला म्हणजे यू मेक अ लिस्ट
की नवरा माझा कारखान्यात आल्यानंतर त्यानं शॉवर घेतला पाहिजे, अमुक एकच त्यानं फ्रेग्रन्स वापरला पाहिजे, त्यानं ते सगळं क्लिनलीनेस तसा ठेवायला पाहिजे, जेवण झाल्यानंतर त्यानं मी दिवसभर काय केलं विचारलं पाहिजे, मग मला वॉकला घेऊन जायला पाहिजे, मग एक आईस्क्रीम खायला पाहिजे, आणि मग शरीराचा फोरप्ले, मग इकडे इकडे स्पर्श केला की मला छान होतं, देन यू विल गेट अ ऑर्गॅझम. 1 रुपयाचं औषध घ्यायची गरज नाही, 1 रुपया पंचकर्म करायची गरज नाही, तू 10 वेळेला ऑर्गॅझम आला की मला सांग. तर ती म्हणते किंवा आमचं महिने ते होतच नाही, म्हणजे माझं कर्मच केलं नाही तर फळ कुठून येणार. आधी कर्म तर ते चांगलं करायला पाहिजे आणि मग त्याचं फळ येणार. मग असं. आणि ह्या जन्मतारखेचा का मला फायदा झाला, म्हणजे डॉक्टर हे तुम्ही कसं काय ओळखलं, तुमची नाडीपरीक्षा एवढी छान आहे का. ठीक आहे, गुरुकृपेमुळे काहीतरी थोडंफार येत असेल, पण एप्रिल महिन्यात जन्म असल्यामुळे मला कळत होतं की ती त्या बेडरूममध्ये येतच नाही आहे, ती अजून त्या स्वयंपाकघरातच अडकलेली असेल. तिला इथं आणायला तिचं मन आणि शरीर आणायला पाहिजे. आणि मी जे म्हणलं की आमच्या काळामध्ये हे नव्हतं, याचं कारण तुम्ही तो काळ बघितलेला नाही आहे, पण जे लोक ऐकत असतील त्यांनी तो काळ बघितलेला असेल. अजूनही गावाकडे गेल्यानंतर संध्याकाळी बायका वेणीफणी करत असतात. आता सकाळी आवरून फ्रेश सगळं झालं आहे, आंघोळ झाली आहे, संध्याकाळी आवरायची काय गरज आहे, आणि ती वेणी परत घालायची तिनं. आजकाल वेणीच नसते, पण त्या गावाकडे अजून असते. तर माझ्या दृष्टीनं तिथून फोरप्लेची सुरुवात होते, कारण ती वर्किंग वुमन नसते, नवरा तिचा कामावर गेलेला असतो, तो परत येणार, तर आल्यानंतर मी छान दिसली पाहिजे म्हणून ती आवरते. तो कुटुंबासाठी कष्ट करून आलाय म्हणून काही ती पोहे चहा बनवते. छोटं कुटुंब आहे खेडेगावातलं. पोहे चहा झाल्यानंतर ती त्याला बाजारहाटाला घेऊन जाते, काय हवं असेल ते आणते, आल्यानंतर स्वयंपाक करते, आणि तिथून तिची ओढ एकमेकांची निर्माण होते ना, तिथून चांगलं बाळ व्हायला सुरुवात होते. मग ह्या 14 वर्ष बाळ न होणाऱ्या मुलीला इतक्या 38व्या वर्षी सुद्धा नुसती प्रेग्नन्सी राहिलीच नाही, तर तिनं आयुर्वेदाचं पूर्ण 9 महिने तिनं ती दिनचर्या ऋतुचर्या सगळं फॉलो केलं, आणि तिची नॉर्मल डिलिव्हरी झाली. काहीही सिझर नाही, काही नाही, नॉर्मल डिलिव्हरी झाली. आणि त्याच्यानंतर एक 4 महिन्यानंतर मी एका कार्यक्रमात गेलेलो होतो, तर कुणीतरी येऊन पटकन माझ्या पाया पडलं. म्हणलं का गं, मी ओळखलं नाही ताई म्हणलं तुला. म्हणजे ती नाही का मी म्हणलं, मग हे कडेवर अजून कडेवरच आहे, नाही म्हणले हे दुसरं आहे. क्या बात आहे म्हणलं, त्या आयुर्वेदाला प्रणाम. आयुर्वेदामध्ये मासिक पाळी किंवा पिरियडचे पेन्स ह्याच्याबद्दल काय उपाय आहेत? एक तिचं आरोग्य नावाचं पुस्तक मी लिहिलं. जसं वजन कमी करण्याकरता वजन घटवा हा ॲक्शन प्लॅनाचं पुस्तक मी लिहिलं, तसं मुलींच्या करता निरोगी पाळी म्हणजे काय. आजकाल ना, म्हणजे त्या तरुण मुली आजकाल तशा नाही आहेत, त्या खूप सेल्फ एस्टीम त्यांचा खूप छान आहे, आय लाईक इट. म्हणजे मला पण मुलगी आहे ना, मला तिच्याकडे बघून खरंच अभिमान वाटतो. पण थोडी मागची पिढी की जी आत्ता 35मध्ये आहे, त्याच्या आधीच्या सगळ्या पिढ्या ज्या होत्या ना, त्या मेल्या बाईचा जन्म म्हणजे तसलाच, ते पोट दुखणारच, ते असंच ते तसंच, अशी तक्रार असायची. आयुर्वेदानं म्हणजे यत्र नारी पूजन ते जसं आपण म्हणतो की ज्या स्त्रीचा सन्मान करायला हा सांगितला आहे. प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट हे नावसुद्धा मीच दिलं. आता तुम्ही प्रकृती म्हणून विचारताय, ही प्रकृती म्हणजे स्त्री आहे, प्रसव धर्मिणी आहे, तिच्यातनं नवनिर्मिती होते म्हणून तिला प्रकृती म्हटलं. आयुर्वेदानं पुरुष बघा नाही म्हणलं, प्रकृती बघा म्हणलं. तर आयुर्वेदानं सुद्धा स्त्रीला खूप चांगलं महत्त्व दिलेलं आहे. तर ह्या तिचं आरोग्य ह्या पुस्तकामध्ये मुद्दाम मी हा अवेअरनेस केला. आयुर्वेदानं सांगितलं आहे की तोंडात लाळ किती सहज येते तसं तिचे रक्त यायला पाहिजे, काहीही त्रास होता कामा नये. पिरियडच्या आधी ओटीपोट जड होतं आहे, ब्रेस्ट जड होत आहेत, केस गळत आहेत, कॉन्स्टिपेशन होतं आहे, पिंपल्स येत आहेत, आग होते, जळजळ होते, नथिंग. काहीही न होता जर का आलं तर तिचं आरोग्य हे अतिशय उत्तम राहणार आहे. मग त्याला त्यांनी सगळ्यात बेस्ट 2 पदार्थ सांगितले आपल्या स्वयंपाकातले, बडीशेप आणि जिरं. या दोघांनाही योनी शूलनूत, योनी याचा अर्थ आयुर्वेदात वजाना नाही, तरी त्रिवृत्त योनी म्हणजे योनी टू गर्भाशय असं वर्णन केलेलं आहे. तर कच्ची बडीशेप आणि कच्ची जिरे हे समप्रमाणामध्ये मिक्स करून ते मिक्सरवर बारीक करून ठेवायचे. आणि ह्या स्त्रियांनी काहीही खाल्ल्या प्यायल्यानंतर म्हणजे पाणी भले घोटभर प्या, ते झालं की 3 बोटाच्या चिमटीनं हे मिक्सचर तोंडात टाकायचं. असं जर का करत राहिलात तर कधी पिरियड आला आणि कधी गेला हे कळणार पण नाही. आणि पिरियडच्या पेनच्या बरोबरच अजून एक महत्त्वाचा बागुलबुवा केला जातो, तो म्हणजे
आता मेनोपॉज आहे ना, मला प्री मेनोपॉज आहे, मग त्याच्यावर मला असं होतंय. हां, मी त्या सगळ्या स्त्रियांना विचारतो, का हो म्हटलं, तुमच्या काय आणि माझ्या काय? आजीचा मेनोपॉज झाला नव्हता, पणजीचा झाला नव्हता. माझी आई तर सांगते की पणजी मेनोपॉज झाल्यानंतर त्या केळाच्या ह्याला आळं करायचं 1.5 तास चांगलं खणत असायची, मग तिची हाडं नाही ठिसूळ झाली. आपण त्याचा बहु करतो आहोत कारण आपण ह्या आयुर्वेदापासून लांब गेलो. आपण जर जीवनशैली म्हणून जर का अंगीकारली तर आपली आजी जशी 80 वर्षी सुद्धा शेतात काम करायची, तर तसं मेनोपॉज नंतर सुद्धा स्त्रिया काम करू शकतील. डायबिटीस, संधिवात किंवा ब्लड प्रेशर ह्यासारखे जे गंभीर आजार आहेत ते नेमकं कुठल्या महिन्यात जन्मलेल्या लोकांना जास्त होऊ शकतात? अरे वा, खूप छान प्रश्न आहे. ह्याच्या आधी ते का होतात एक क्षणभर आपण बघूयात. कारण विशेषतः तुम्ही संधिवाताचा जो उल्लेख केलात, सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस, कमरेचा स्पॉन्डिलोसिस, गुडघेदुखी, गुडघेची ऑपरेशन्स करा, आर्थरायटिस, रुमॅटॉइड आर्थरायटिस, हे आजकाल भारतामध्ये बोन्सचे डिसीज 2 नंबरला आहेत. डायबिटीसचा एक वेळ काय आहे ना, डायबिटीस, ब्लड प्रेशर, थायरॉइड दिसत नाही, दे आर सायलेंट किलर्स, पण ते दिसत नाहीत. इथं तुमचं प्रवास, हालचाल, पायऱ्या चढणं सगळं डिस्टर्ब होतं, एका कुशीवर दुसऱ्या कुशीवर होता येत नाही. तर बोन्सचे डिसीज जरी 2 नंबरला असले तरी तुमचं रोजचं जीवन हॅम्पर करतायत. बरेच जण त्या कॅल्शियमच्या गोळ्या खातात, गुडघेदुखीची ऑपरेशन्स करतात, मणक्यांची ऑपरेशन्स करतात. तरुण पिढीत लवकर आजार व्हायला लागलेले आहेत. म्हणजे असं की वयाप्रमाणे गुडघेदुखी आजकाल 30शीतच स्पॉन्डिलोसिस व्हायला लागलं आहे. मग या सगळ्या ह्याला बऱ्याच वेळेला ही थायरॉइडची गोळी कारणीभूत असते. तुम्ही थायरॉइडची जी काही औषधं आहेत ती नावं तुम्ही गुगल करा, त्याच्यामध्ये 2 प्रॉब्लेम्स आहेत. एक आहे पोटातली पेरिस्टाल्टिक मुवमेंट त्यानं स्लो डाऊन होते, तेव्हा कॅल्शियम ॲब्सॉर्प्शन कमी होतं आणि रक्तातलं कॅल्शियम त्यानं कमी होतं. मग थायरॉइड असल्यामुळं तुम्हाला सांधेदुखी असेल तर ती थायरॉइड ड्रगलेस करायला पाहिजे ना. डायबिटीसच्या गोळ्या तुमच्या मेटाबॉलिझमवर दुष्परिणाम करतात. आणि मला असं वाटतं डायबिटीसच्या बाबतीत विशेषतः की तुम्हाला नक्की डायबिटीस टाईप 2 आहे का हायपरग्लायसिमिया आहे हे तुम्ही जज करायला पाहिजे. म्हणजे समजा आत्ता तुम्ही मला इथं सांगितलं की डॉक्टर चला बिबट्या आलाय पळा, तर मी पटकन उठून पळायला सुरुवात करेन. त्यावेळेला माझ्या शरीर सगळीकडे शुगर पंप करेल कारण मला पळायला एनर्जी पाहिजे. किंवा तुम्ही सांगितलं की डॉक्टर एवढा आयुर्वेद करताना लढा त्या बिबट्याशी, मी समजा त्याच्याशी फाईट करायला गेलो तरी मला शुगर लागेल. मग फाईट किंवा फ्लाईट मोडमध्ये शुगर वाढते, लगेच 6.2 आहे आता माझं HbA1c. अवेअरनेस, तो घाबरवायला नाही आहे. सोशल मीडिया जो आहे त्या रिपोर्ट्स आहेत तर लगेच ते लोक गोळ्या घ्यायला सुरुवात किंवा लगेच गोड बंद. अरे बुद्धी चालणार कशी ग्लुकोजशिवाय? तर हा विचार करून याला फॅमिली डॉक्टर पाहिजे. त्यानं प्रॉपर सांगायला पाहिजे की बाबा रे असं असं आहे, तुला आता प्रोजेक्ट चालू आहे ना, टार्गेट्स आहेत ना, म्हणून तुझं 6.8 HbA1c झालं आहे, यू बेटर तू वॉक कर, तू मेडिटेट कर, ते जन्मतारखेप्रमाणे स्वतःला समजून घे, ॲप्रोच बदल आणि तू ड्रगलेस राहा. ब्लड प्रेशरच्या बाबतीमध्ये अशीच एका पेशंटची गोष्ट मी माझ्या वडिलांच्या तोंडून ऐकलेली तुम्हाला सांगतो. एक पेशंट येतो फॅमिली डॉक्टरकडं, त्याचं BP झालेलं असतं 140/90. तर म्हणतो काय आज सासूबाईंनी फार त्रास दिलेला दिसतोय तुला, बस 10 मिनटं परत BP बघू. असा फॅमिली डॉक्टर असतो जो आजकालचा पिढीतला डॉक्टर असतो. तो म्हणतो तो आधीच तो गुगल करूनच ती बाई आलेली असते, डॉक्टर माझं BP वाढलं आहे. हा म्हणतो बरं झालं आता चान्स आहे, कारण ऑलरेडी पेशंट म्हणतो ही मान घ्या कापा. 140/90. मॅडम तुम्ही असं करा, एकदा कोलेस्ट्रॉल चेक करून घ्या. आता कोलेस्ट्रॉल ह्या गोष्टीची गंमत अशी आहे, शुगर जशी खाल्ल्यानंतर चेक करतात तसं कोलेस्ट्रॉल 12 तास उपाशी ठेवून चेक करतात. तर कोलेस्ट्रॉल कधी अमुक खाण्यानं वाढत नाही, उपाशी राहिल्यानं ब्रेनला निगेटिव्ह मेसेज दिल्यानं कोलेस्ट्रॉल वाढतं. तेलकट तुपकट खाण्यानं कधीच कोलेस्ट्रॉल नाही वाढत, ते बॅकफायर होतं तुम्ही उपाशी राहिल्यामुळं. मग तसं तो काय म्हणतो, कोलेस्ट्रॉल थोडं 230कडे गेलेलं आहे, तुम्ही असं करा एकदा कन्सल्टंटला दाखवून घ्या. ही त्या कन्सल्टंटकडे जाते, तिथं ही 100ची गर्दी, ते बघूनच हिचं BP 140-160 जातं. त्याचा तो असा गंभीर चेहरा, तो ते तपासतो BP आणि म्हणतो की मॅडम 24 तास ॲडमिट व्हा, तुम्हाला मेडिक्लेम पण होईल, पण आम्हाला मॉनिटर करू देत. ते टाक टाक टिक टिक टुक टुक ते सगळे ICU मधले आवाज बघून तिचं 160चं 180 BP होतं. आणि तिला कायमची गोळी लागते. सुरुवात काय झाली, सासू फोनवर काहीतरी वेडेवाकडं बोलली, एवढ्यावरनं
इतक्या डॉक्टरांचं, इतक्या लोकांचं त्याच्यात भलं झालं. जर फॅमिली डॉक्टर असेल तर तो म्हणतो की तुम्ही आधी ते ब्लड प्रेशर करेक्ट करा. आयुर्वेदानं काय त्याचं सोपं सांगितलं की एखादी वस्तू ढकलून द्यायला किती प्रेशर लागतं. ते प्रेशर तुम्ही आता ह्या जमिनीवरनं चालत गेलात, तर तुम्ही किती प्रेशर द्याल. मी तुम्हाला सांगितलं की ओजस बाहेर जा आणि 10 मिनिटात अमुक अमुक वस्तू घेऊन या. तुम्ही शांतपणे जाल, घेऊन या, 10 सेकंदात आणायची, यू विल रन. मग तुम्ही ते जास्त प्रेशर देता. मग तुम्ही डिमांड आणि सप्लाय जर मॅनेज केला प्रॉपर तर ब्लड प्रेशरची गोळी घ्यायची गरजच राहत नाही. कारण किती जण असे आहेत की त्यांच्या मेंदूत रोग आहे, किडनीत रोग आहे, हृदयात रोग आहे, फुफ्फुसात रोग आहे, म्हणून बीपीची गोळी घ्यायला लागते. काही नसतं, त्याला इसेन्शियल ब्लड प्रेशर म्हणतात. ते इसेन्शियलच काढून टाका, मग बीपी सुद्धा तुमचं ड्रगलेस होऊन राहू शकतं. तुम्ही आत्तापर्यंत जन्म महिन्यानुसार लोकांच्या प्रकृती सांगितल्यात, तर ह्या तुम्ही सांगितल्यात तशाच आहेत का ह्याला अपवाद आहेत? प्रश्नच नाही. प्रत्येक नियमाला हा अपवाद असतोच. आता आपण ओजसचंच उदाहरण घेऊयात. ऑक्टोबर महिन्यातला जन्म आहे, जन्माच्या पाठीमागं 9 महिने गेलं, त्याच्याबद्दलचं काही वर्णन मी सांगितलं. आता हे सगळे ऑक्टोबरवाले एकसारखेच असतील का? नाही. मग त्यांनी त्याला दुष्यम देशम बलम कालम वयम प्रकृती अनलहा असा श्लोक सांगितला. म्हणजे त्याचा मराठीत काय आहे तर ऑक्टोबर महिन्यात जन्म झालेल्या व्यक्तीच्या जन्माच्या मागं 9 महिने गेलं तर गर्भधारणा उन्हाळ्यात झाली. पण ती गर्भधारणा सोलापुरात झाली का महाबळेश्वरला झाली? दुष्यम देशम, दुष्यम म्हणजे वातपित्त कफ, देशम कुठल्या देशात झाली? मग महाबळेश्वरला झाली तर त्या उन्हाळ्याची तीव्रता कमी असेल, सोलापूरमध्ये झाली तर जास्त असेल. दुष्यम म्हणजे आई वडिलांची प्रकृती काय होती. आता ह्या ऑक्टोबरवाल्याचे आई वडील, आई डिसेंबर महिन्यातली आणि वडील जानेवारी महिन्यातले, हे गरम हे गरम हे गरम, हे 3 गरम झाले. हे दुसरा ऑक्टोबर महिन्यातला आहे, त्याची आई जुलै महिन्यातली आणि वडील एप्रिल महिन्यातले. मग उन्हाळा हिवाळा पावसाळा तिन्ही ह्याच्यात एकत्र आलं, त्यांनी न्यूट्रल करून टाकलं. मग हा सगळा परम्युटेशन कॉम्बिनेशन कसं झालेलं आहे हे बघून त्याचं सगळं हे केलं जातं. कित्येक वेळा ऋतू विपर्य असतो, म्हणजे जसा अवकाळी पाऊस 15-15 दिवस अवकाळी पाऊस असतो, त्यावेळेला हिवाळ्यामध्ये गर्भधारणा झाली असं आपण गृहीत धरतो आणि प्रकृतीत सगळी पावसाळ्यात गर्भधारणा झाल्यासारखी दिसते, पण त्यावेळेला अवकाळी पाऊस पडलेला असतो. मला सोपा भाग काय, ज्यावेळेला असं जम्बलिंग वाटतं की अरे काय औषध देऊ, किंवा बरेच जण आता तुमच्या पिढीत कमी आहेत, आमच्या पिढीमध्ये असे लोक असतात 1 जून जन्मतारीख शाळेकरता लावलेली, कन्फर्म माहीत नाही. मग त्याला एक सोपा प्रश्न विचारतो मी त्यांना म्हणतो की हे बघा, तुम्हाला एका वाटीमध्ये, तुम्ही समजा आमच्या प्रकृती रिसॉर्टला आलेला, तिथं रुचकर तरी पथ्य कसं का मिळतं आहे तुम्हाला, तर तिथं एका बाऊलमध्ये श्रीखंड दिलं तुम्हाला आणि एका बाऊलमध्ये पावभाजी दिली, पावभाजीची भाजी दिली आणि एकच पदार्थ मिळेल असं सांगितलं, तर काय घ्याल? श्रीखंड. ऑक्टोबर महिना. पावभाजी मे महिना. म्हणजे मी प्रश्न विचारला नव्हता, तुम्ही स्वतःहून उत्तर दिलं, बाय रिफ्लेक्स उत्तर दिलं, कारण तुमची जन्मतारीख तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी. पण ज्याला जूनमध्ये आहे त्याला माहीतच नसते ना माझी प्रकृती काय. तर जो ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीवाला असेल तो श्रीखंड प्रिफर करेल आणि त्याच्यापेक्षा महिन्यांच्या पेक्षा मला हे आम्लक्षार कळतात आणि त्याच्यामुळे मला त्यांना ट्रीटमेंट करणं सोपं जातं. खूप फ्रिक्वेंटली घेतली जाणारी काही औषधं आहेत, त्याचं आयुर्वेदात काही अल्टरनेटिव्ह आहे का? फॉर एक्झाम्पल पॅरासिटेमॉलसाठी. पॅरासिटामॉलसारखं जे डिस्प्रिन ॲस्प्रिन हे सगळे ताप थंडी खोकला ह्याच्यावरचे जे औषध आहेत ना, याला आयुर्वेदामध्ये त्रिभुवन कीर्ती हे औषध अतिशय उत्तम उपयुक्त आहे. बरं, स्ट्रेप्सिल्स किंवा विक्स. स्ट्रेप्सिल विक्स ह्याच्याकरता आयुर्वेदामध्ये सीतोपलादी चूर्ण म्हणून सांगितलेलं आहे, त्यांना घशाला एकदम सूदिंग इफेक्ट देतो आणि अडुळशाची सिरप सांगितलेली आहे. जेलुसिल. आयुर्वेदामध्ये कामदुधा आणि सुतशेखर नावाच्या 2 कल्प सांगितलेले आहेत, त्यांनी पटकन पित्तशमन होतं. आणि कॉम्बिफ्लॅम किंवा ब्रुफेन पेन किलर्स असतात तसे. ह्या पेन किलर्स आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या नाही आहेत. तर ह्याला अल्टरनेटिव्ह आयुर्वेदात नाही, पण आयुर्वेदामध्ये वेदनारी लिनिमेंट्स सांगितली. म्हणजे ती वर्णन लावून तुम्ही शेक द्या आणि जिथं पेन इज अ डिमांड, वेदना म्हणजे मागणी आहे, मग ह्या कॉम्बिफ्लॅम किंवा या ह्यांनी भूल दिल्यासारखं, रोग तर तिथे आहे पण तुम्हाला कळत नाही. आयुर्वेद म्हणतो तसं कृत्रिम तुम्ही करू नका, त्याच्या तिथे पेन इज अ डिमांड ना, ती डिमांड सप्लाय करा आणि पेन थांबवा, त्यानं इतर कुठल्या आजारावर परिणाम होणार नाही. कारण ह्या चिकित्सा करत असताना आयुर्वेदानं तो भाग बेन जपलाय की एक रोग बरा होत असताना दुसऱ्या कुठल्याही सिस्टीमवर त्याचा परिणाम नाही होता कामा.
आत्ता ही जी फ्रिक्वेंटली घेतली जाणारी औषधं आहेत ती औषधं कोणीही घेऊ शकतं, कुठल्याही प्रकृतीतला माणूस घेऊ शकतो. तशी आयुर्वेदातली कुठली औषधं आहेत का जी कोणीही घेऊ शकतं? आता ही जी मी औषधं सांगितली त्याला स्वस्थ हित असं सांगितलं, म्हणजे इमर्जन्सी करता तुम्ही कुठल्याही प्रकृतीची औषधं तुम्ही घेऊ शकता. ज्याला क्रॉनिक आजार असतो, मुळातनं बरा करायचा असतो, तर त्याचा डिटेल थॉट दिला जातो. पण इमर्जन्सी करता तुम्ही एखाद दुसरा डोस त्रिभुवनकीर्तीचा घेणार असता, तेव्हा सगळ्या प्रकृतीच्या लोकांनी ते घेतलं तरी ते चालू शकतं. बर, आयुर्वेदाचा उपचार हा खूप महाग असतो साधारणतः, असं का आहे? हा खरं तर गैरसमज आहे. तुम्ही कुठल्याही जर तुम्ही मेडिकलमध्ये जर आजकाल गेलात, आज साधारण छोटासा आजार असणारा जरी आपण एखाद्याकरता गेलो तर तुम्ही ज्यावेळेला एखाद्याला ॲडमिट होता तेव्हा तुमचा दिवसाचा काय खर्च येतो तुम्ही बघा. त्या मानानं आयुर्वेदाचं अगदी पूर्ण पंचकर्म जे दिनचर्येप्रमाणे केलं जातं, म्हणजे एका दिवसामध्ये 15-16 शरीरशुद्ध्या तुमच्या केल्या जातात, त्याचा खर्च सुद्धा दिवसाला 5-6 हजार रुपयापेक्षा जास्त येत नाही. बरं, पण साधं जुलाब झाले म्हणून तुम्ही ॲडमिट झाला तर एका दिवसाचं बिल 10,000 रुपये येतं. आज एक अँटीबायोटिक तुम्ही घेतलं तर त्याची 27-28 रुपयापर्यंत एक गोळी तुम्हाला असू शकते. आयुर्वेदाचा त्याच्यापेक्षा आपण पॉझिटिव्हली विचार करू की तो सोपा स्वस्त व्हावा, ह्याच्यासाठी आधी तो आपल्या जीवनशैलीमध्ये आला. तर सुंठ, मिरे, कढीपत्ता, धने, हळद ह्यावरच आपण जर बरेचसे आजार बरे केले तर आपला वेळ पैशाची आपली बचत होईल. म्हणजे टोटल आयुर्वेदिक बॉडी रिसेट पॅकेज म्हणून आम्ही एक काम करतो की ज्याच्यामध्ये सौंदर्यापासून फर्स्ट एड बॉक्सपर्यंत सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना शिकवत असतो. किंवा एक मेटाबॉलिझमवरचा मी एक ऑनलाईन कोर्स 3 दिवसाचा देतो. त्याच्यामध्ये शिकतो की तुम्ही डॉक्टरकडे यायची गरजच नाही. म्हणजे माझा एक प्लॅन असा आहे की किमान एक 10 मिलियन लोकांना ही गोष्ट शिकवायची की तुम्ही घरच्या घरी ह्या सगळ्या गोष्टी वापरू नये. कारण तो ऑनलाईन कोर्स आहे, रोज 1 तास करायचं 3 दिवस, आणि त्यांना दर आठवड्याला मी ऑनलाईन फेसबुक लाईव्ह किंवा इन्स्टा लाईव्हवरनं त्यांना सपोर्ट देत असतो. कारण एवढा आयुर्वेद 3 दिवसात 1 तासात शिकणं शक्य नाही आहे, पण त्यांना आवड निर्माण होते, ते फॉलो करायला लागतात आणि मग आपोआपच आयुर्वेद त्यांना स्वस्त वाटायला लागतो. तेव्हा आपण मगाशी जे मी म्हणलं की लवकर निघा, सावकाश जा, सुरक्षित पोचा, तर तो आयुर्वेद महाग वाटणार नाही. दुसरा भाग आहे की आपण प्रदूषण म्हणून ओरडण्यापेक्षा जर तुळस आणि वड लावले तर आपोआपच प्रदूषण कमी होईल. तसं महाग म्हणून आपण ओरडण्यापेक्षा आपण जर आयुर्वेदिक वनस्पती जास्तीत जास्त लावल्या जातील असा जर का विचार केला तर, म्हणजे आता प्रकृतीला 25वं वर्ष लागते, सिल्व्हर ज्युबिली इयर प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्टला सुरुवात होती. तर त्यावेळेला आमची जी निमंत्रण पत्रिका आहे त्यावर आम्ही खाली नो गिफ्ट्स असं लिहिण्यापेक्षा आम्ही म्हणलं की गिफ्ट्स इन द फॉर्म ऑफ प्लांट अँड सीड्स ओनली. आम्ही ती जास्तीत जास्त झाडं लावण्याचा प्रयत्न करतोय. जर मुबलक उपलब्ध झाली तर आपोआपच त्याच्या किमती डाऊन होणार आहेत. बरोबर. असं केलं तर काही प्रश्न येणार. दुसरी गोष्ट, जसं एक टपरीवरचा चहा आपल्याला 5-10 रुपयामध्ये मिळतो, तोच फॉयस्टरमध्ये आपण 600 रुपयाला घेतो. मग तुम्ही ज्या वेळेला तेच कॉस्मेटिक एखाद्या खूप छान पॅकेजिंगमध्ये घेता तर ते विनाकारण त्या फेसवॉशला किंवा त्या हेअर मास्कला तुम्ही खूप मोठी किंमत देत असता. ते एखाद्या वैद्याकडनं जेव्हा तुम्ही पर्सनल टचमध्ये ते जेव्हा घेता तर ते तुम्हाला खूप स्वस्तात किंवा रास्त किमतीमध्ये मिळतं, असं नक्की आपण म्हणू शकतो. असं सध्या बऱ्याचदा ऐकायला येतं की आयुर्वेदातनं काही गुण नाही आला म्हणून लोक ॲलोपॅथीकडे वळतात. असं का होतं? उद्देश एक नसतो डॉक्टरचा आणि त्यांचा. म्हणजे समजा एक पेशंट माझ्याकडे आलाय, त्याचे गुडघे प्रचंड दुखतात, त्यानं गेली 10 वर्ष थायरॉइडची गोळी घेतलेली आहे, त्या स्त्रीचं 8 वर्षापूर्वी गर्भाशयाचं ऑपरेशन झालेलं आहे आणि तिची इच्छा आहे की मला गुडघ्याचं दुखणं थांबवा. तर मगाशी जसं मी म्हणलं की मी पेनकिलर नाही देऊ शकत, माझ्याकडे पेनकिलर नाही, मग मी तिच्या वेदना कमी नाही करू शकत. पण जर आम्ही दोघे सेम पेजवर असू की बाई गं तू 10 वर्ष थायरॉइडच्या गोळ्या खाल्ल्यात, तू त्याच्यामुळे तुझं मेटाबॉलिझम डिस्टर्ब झालं आहे, पेरिसाल्टिक मुवमेंट डिस्टर्ब आहे, तुझी गर्भाशयाची पिशवी काढली आहे, त्यामुळे तुला ऑस्टिओपोरोसिस झालेला आहे, तेव्हा तू खाल्लेल्या अन्नाचं तुझ्या पोटात पचून हाडं भरून येईपर्यंत तू थोडं सबुरीनं घे. त्याकरता तेल लावणं, शेकणं काहीतरी करूयात, पण पेनकिलरसारखी माझ्याकडनं तू ॲक्शन मागू नकोस. तर मग हे उत्तर त्यांचं येत नाही, कारण दोघंही एकाच मार्गाने असतो की ती पण म्हणते मला मुळातनं बरं करा, पण तिची अपेक्षा ज्यावेळेला पेन किलरची असते तेव्हा बऱ्याच वेळा असं होतं की आम्ही आयुर्वेदिक औषध घेतलं आणि गुण नाही आला. सेम गोष्ट मायग्रेनच्या बाबतीमध्ये, सायनसच्या बाबतीत, ॲलर्जिक सर्दीच्या बाबतीमध्ये. मी त्या सगळ्या लोकांना विचारतो
तुम्हाला डोकेदुखी कमी करून पाहिजे का बरी करून पाहिजे? कमी पाहिजे असेल तर आत्ताच घेऊ नका माझं औषध. बरी करून पाहिजे असेल तर मी दे. मग बरी कशी होणार? माझं महिन्यामध्ये 4 वेळा डोकं दुखतं, पुढच्या महिन्यात 3 वेळा दुखलं, त्याच्या पुढच्या महिन्यात 2 वेळा दुखलं, नंतर 1 वेळा दुखलं, नंतर 6 महिने दुखलंच नाही, नंतर वर्षभर दुखलंच नाही, आता मी औषध पण घेत नाही तरी माझं दुखत नाही, तर त्याला मुळापासून गुण आला. आता मी आईस्क्रीम खाल्लं तरी मला सर्दी होत नाही, तर माझं सायनस बरं झालं. पित्ताचं पण असंच आहे. तुमचे मित्र वडापाव खातात ना, त्यांना पित्त होतंय का? नाही. मग पित्त झाल्यानंतर गोळी घेतली की पटकन बरं वाटतं, ही अपेक्षा त्यांची असते. माझी अपेक्षा काय असते की तुमचा मित्र वडापाव खातो, तुमचा मित्र सॅटर्डेला पार्टी करतो, त्याला पित्ताची गोळी घ्यायला लागते का? नाही. मग तुम्हाला लागू नये इतका बरा करतो. इमर्जन्सी सिच्युएशन्स किंवा कॅज्युअलिटीमध्ये आयुर्वेदात खरंच काही उपचार आहेत का नाही आहेत? खरं तर एकेकाळी म्हणजे हेमगर्भ मात्रा वगैरे हे जे काही आहेत तर ते उपचार सगळे त्यावेळेला लिहिलेले आहेत. आता जसं आयुर्वेदाला हे मेडिक्लेम वगैरे व्हायला लागलं, कोविडनंतर लोकाश्रय वाढला, राजाश्रय वाढला, तसं कदाचित उद्या हे सगळं क्लिनिकली प्रूव्ह केलं जाईल की ही औषधं इमर्जन्सीवर वापरता येऊ शकतात. आत्ता तरी हा डाटा उपलब्ध नाही आहे. आणि ॲज अ डॉक्टर नेहमी जो प्रेफरन्स असतो ते आयुर्वेद, ॲलोपॅथी, होमिओपॅथी नंतर, आधी माझा माणूस बरा व्हायला पाहिजे. एक फॅमिली डॉक्टर म्हणून ही संकल्पना पहिली असते, मग नंतर आम्ही आयुर्वेदिक डॉक्टर वगैरे वगैरे असतो. आणि त्याच्या तिन्ही गोष्टीमध्ये म्हणजे पायाला जे कुरूप होतं त्याला मी अगदी ओपनली सांगतो, तुम्ही होमिओपॅथी घ्या, आयुर्वेदापेक्षा होमिओपॅथीचा गुण चांगला आहे. डॉक्टरनं रॅशनल असायला पाहिजे, कुठली एक पॅथी धरून त्याला चालत नाही, पेशंट बरा होणं हा उद्देश धरून चालावं. पण पूर्वीच्या काळी इमर्जन्सी सिच्युएशन्सला कसं? त्यावेळेला राजाश्रय होता, पण त्याचं डॉक्युमेंटेशन नाही आज आपल्याकडे. अच्छा. त्याच्यामुळे आपण जर करायला गेलो आणि समजा तो माणूस दगावला, तर आता आपल्याला माहिती आहे की स्टेंट टाकला हार्ट अटॅकमध्ये तरी तो दगावू शकतो, तशी सही करून दिलेली आहे नातेवाईकांनी. त्याचं हृदयाची शस्त्रक्रिया होऊन तो माणूस दगावला तर त्याच्यावर कोणी केस नाही करणार, पण अशी ट्रायल करून दगावला तर. म्हणून त्याच्या ट्रायल्स आता मोठ्या प्रमाणावर, तसं आयुष मंत्रालयानं खूप मोठं काम सुरू केलेलं आहे, सरकार खूप चांगलं काम करते. आज ना उद्या ते सगळं नक्की येईल आणि ती गरज आहे, ते येईल नक्की. तुम्ही तुमच्या प्रॅक्टिसला कशी सुरुवात केली? दाताशास्त्रींच्याकडं आयुर्वेदिक प्रॅक्टिस मी सगळी पूर्ण केली. माझ्या वडिलांची इच्छा होती की मी पोस्ट ग्रॅज्युएशन करावं, MD करावं. तर माझ्या गुरुजींनी सांगितलेलं होतं की मी त्याला ऑलरेडी MD केलं आहे, म्हणजे शेजारी दवाखाना टाकला तरी माझ्यापेक्षा जास्त चाललं एवढा तयार केला आहे, त्याला आता प्रॅक्टिस सुरू करू देत. आणि मी घरात एका छोटेखानी ह्याच्यात सुरुवात केली. त्याचा व्यवसायात कुठली रिस्क पहिली मोठी घेऊ नये, असं करत करत मग सगळ्या त्या सांगण्याप्रमाणे मग हळूहळू प्रॅक्टिस वाढत गेली. पहिला पेशंट जो होता तुमचा, त्याचा तुमचा एक्सपिरियन्स काय होता? आमच्याकडे एक दूधवाली बाई यायची, तर तिला कळलं की तो माझी आजी सगळ्यांना सांगायची की असं असं असं, आई सांगायची आयुर्वेदिक करणार आहे तो वगैरे वगैरे. मग त्याने सांगितलं की माझ्या नातवाच्या पोटात एक गोळा आलाय. तर बघितलं, त्याची सोनोग्राफी वगैरे सगळं झालेलं होतं, त्याची स्प्लीन वाढलेली होती आणि बाळ 1.5 वर्षाचं होतं आणि 6 महिने हे होतं. जन्मतारीख विचारली, अमुक अमुक, लगेच प्रश्न विचारला, आईनं गरोदरपणात कोबी जास्त खाल्लाय का? कोबी क्षारधर्मी आहे ना? ती म्हणली हो. त्या परडी खोऱ्यामध्ये ती जिथं राहते तिथं भाज्याच मिळत नाहीत, सो तिनं 9च्या 9 महिने कोबी खाल्लाय. तुम्हाला कसं काय कळलं? आणि माझ्या अंगावर शहारा आला की काय गुरुजींनी शिकवलं असेल म्हणलं. आणि तो ट्रान्समध्ये कसं हे उत्तर आलं. म्हणजे तुम्हाला 3 पुड्या देतो, 8 दिवस घ्या आणि सोनोग्राफी करा. काही नाही, प्रवाळ भस्माच्या पुड्या दिल्या त्या, कारण प्रवाळ भस्म आम्लधर्मी आहे आणि ते सगळं कोबी खाऊन हे झालेलं होतं आणि म्हणून दिलं. 8 दिवसामध्ये ती जी 3 बोटं लागणारी स्प्लीन होती ती 1.5 बोटावर आलेली होती. अजून एक 2 महिन्यानंतर सोनोग्राफी केली, ती स्प्लीन पूर्णपणे गेली. आता तो मुलगा 93 किलोचा आहे म्हणून माझ्याकडे परवाच वजन कमी करायला आला इतक्या वर्षानंतर. म्हणजे इतका छान गुण आला. बाकी डॉक्टरला काय पाहिजे की आपला आदमी ठीक हो गया. भारतामध्ये आयुर्वेद कुठल्या स्तरापर्यंत गेला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आयुर्वेद हा भारतातल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये जीवनशैली म्हणून यावा. चिकित्सा पद्धतीपेक्षा मला आजार होऊच नाही आहे म्हणून त्यानं तो वापरावा. आणि तो फक्त माणसांसाठीच नाही, तो आयुर्वेद हा पशूंच्यासाठी पण लिहिलेला आहे. चतुष्पाद, द्विपाद प्राण्यांसाठी दिला आहे. वृक्ष आयुर्वेद म्हणून मोठ्या संहिताच भारताकडे आहेत. प्रत्येक झाडाचा यील्ड वाढावा,
चांगलं क्रॉप निर्माण व्हावं याकरता वृक्षायुर्वेद आहे. तो सगळा आयुर्वेद जो काही आहे तो भारतामध्ये पुन्हा तो सुवर्णकाळ यावा असं मला वाटतं. आणि तो कशासाठी सुवर्ण असा शब्दप्रयोग मी वापरला, तर ही एकमेव गोष्ट अशी आहे की आपण सगळ्या जगाला एक्सपोर्ट करू शकतो. आणि त्यातनं जे जनरेशन होईल त्या निर्यातीतनं भारत जो आत्मनिर्भर होईल किंवा ती जी काही एक आर्थिक महासत्ता होईल, त्या आर्थिक महासत्ता होण्यामध्ये आयुर्वेदाचा वाटा खूप मोठा असेल. सुयोग सर, तुम्ही आमच्या ह्या शोमध्ये आलात आणि आम्हाला खूपच इंटरेस्टिंग माहिती सगळ्यांना सांगितलीत. खूप डिटेल्ड इन्फॉर्मेशन तुम्ही दिलीत. ज्या आयुर्वेदातल्या गोष्टी आम्हाला माहीत नाही आहेत त्याही आमच्यासमोर आणल्यात, त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, वैचारिक किडाच्या पेजला सबस्क्राईब करा आणि भेटूयात वैचारिक गप्पांच्या पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.